बाबांची नवी कार. आज सुट्टीचा दिवस होता. गट्टू, चिंकी आणि आई बाबा सोबत बसून जुना अल्बम पाहत होते. हा अल्बम किती जुना आहे. मी आणि बाबा एकदम यंग दिसतोय आणि तुम्ही दोघं तर किती छोटे छोटे होतात. हो आई. ओ हे बघ चिंकी, ही आहे तू. तू तर एकदम मुलगा दिसतेस या फोटो मध्ये. हो गट्टू, तू सुद्धा एक मुलगी दिसतोयस, बघ ना. आई, हे तर चुकीचं आहे ना. मी मुलगी आणि चिंकी मुलगा का दिसायचे लहानपणी? अरे हे अशामुळे आहे गट्टू, कारण चिंकी तुझ्यापेक्षा खूप छोटी होती आणि तिचे केस एवढे मोठे नव्हते, पण तुझे केस मोठे होते आणि तू लहानपणी केस कापण्यासाठी खूप नखरे करायचास. ओ असं आहे तर. अरे आई, हे काय? ही एवढी मस्त कार कोणाची आहे? अरे गट्टू बेटा, ही कार तर आपलीच होती. वाव, ही कार किती कूल आहे. हो गट्टू बेटा, ही कार त्यावेळेसची खूप पॉप्युलर मॉडेल होती. आता कदाचित मिळत नाही. मग बाबा, ही आपली कार आता कुठे आहे? हो बाबा, ही कार कुठे आहे? बेटा, बरीच वर्ष आपण ती वापरली, पण ती खराब झाली होती म्हणून तिला काढावं लागलं. वाव आई, हे सगळं ऐकून किती छान वाटतंय. बाळा, तुमच्या बाबांना आणि मला ही कार खूप आवडायची आणि माहितीये, तुम्ही दोघंही संध्याकाळी कार मधून फिरण्याचा हट्ट करायचात. आई आणि चिंकी आपापसात बोलत असतात, पण गट्टूचं लक्ष बाबांकडे जातं. तो पाहतो की बाबा त्या जुन्या कारला फोटोमध्ये अगदी मनापासून पाहतायत. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. गट्टू त्यांना चुपचाप बघत बसतो. बरं चला, आता सगळे मिळून जेवण करून घेऊया. चला गट्टू, चिंकी, मला मदत करा. मग सगळे बसून जेवण करतात, पण गट्टूच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. तो दुसऱ्या दिवशी शाळेतून येताच आईला म्हणतो, आई, मला तुला एक सांगायचंय. आपण बाबांसाठी नवीन कार घ्यायची. मी काल बघितलं की त्यांना त्यांच्या जुन्या कारची आठवण येतेय. वा गट्टू, तू तर एकदम मनातलं बोललास माझ्या. हो, मलाही काल जाणवलं. बाबांसाठी नवीन कार घ्यायचा विचार मी खूप दिवसांपासून करतेय. मग उशीर कशाला? आपण आजच जाऊन बाबांसाठी नवीन कार बघायची. आई, मी तर चांगले चांगले मॉडेल्सही शोधलेत माझ्या मित्रांकडून. ठीक आहे मुलांनो, आपण संध्याकाळी जाऊन कार बघून येऊयात. मग गट्टू, चिंकी आणि आई तिघे मिळून शोरूमला जाऊन कार बुक करून येतात. घरी येऊन गट्टू आणि चिंकी खूप एक्साइटेड होते, पण आई त्यांना त्यांची एक्साइटमेंट लपवायला सांगते. अरे गट्टू, चिंकी, बाबा येतीलच. तुम्ही दोघं तुमची एक्साइटमेंट जरा कमी करा, नाहीतर त्यांना शंका येईल. अगं पण का आई? आपण बाबांपासून हे का लपवायचं? हो चिंकी, आपण त्यांना उद्या सकाळी कार आल्यानंतर सरप्राईज देऊ. हो नाही? हो चिंकी, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. जर आपण आताच एवढे खुश दिसलो तर बाबांना नक्की समजेल आणि मग सरप्राईजची मजाच राहणार नाही. समजलं तुला? ओ ठीक आहे आई, मला समजलं. आता तू अजिबात काळजी करू नको. मी एकदम नॉर्मल राहील, म्हणजे बाबांना काही कळणारच नाही. थोड्या वेळाने बाबा घरी येतात आणि सगळे सोबत बसून गप्पा मारत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी डोरबेल वाजते आणि बाबा दरवाजा उघडतात. हॅलो सर, गुड मॉर्निंग. ही तुमच्या नवीन गाडीची किल्ली. पण काय, नवी कार? नाही, सॉरी, तुम्हाला काहीतरी कन्फ्युजन झालंय वाटतं. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. नाही, कुठलंच कन्फ्युजन नाही आणि कोणत्या चुकीच्या पत्त्यावर नाहीये. हे एकदम योग्य पत्त्यावर आलेत आणि गाडीच्या चाव्या सुद्धा एकदम योग्य व्यक्तीला देतायत. काय म्हणजे? मला काही कळलं नाही. सरप्राईज! बाबा लगेचच जाऊन आपली नवी कार पाहतात आणि त्यांच्या आनंदाला जणू पारावरच राहत नाही. काय, हे खरंय? ही आपली नवी कार आहे? मला तर विश्वासच बसत नाहीये. हो, मी आणि मुलांनी मिळून तुम्हाला कार गिफ्ट करण्याचा प्लॅन केला आणि तुमचा आनंद बघून आम्हाला समजलंय की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडलंय. हो, मी सांगू शकत नाही मला केवढा आनंद झालाय. मी विचारही केला नव्हता की मला तुम्ही एवढं छान गिफ्ट द्याल. थँक्यू सो मच. हो बाबा, आता ह्याच गोष्टीवर एक राईड होऊन जाऊ द्यात आपल्या नवीन कार मध्ये. हो ना बाबा, चला ड्राईव्हला जाऊयात. आज वातावरणही किती मस्त आहे. हो मुलांनो, नक्कीच. चला या नवीन गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊयात. अरे पण आधी नाश्ता तर करून घ्या, मग आरामात फिरा.
अरे नाश्ता आज आपण बाहेर करूया, आपल्या नवीन कारमध्ये फिरत. ये चला चला नक्की जाऊ. म्हणजे मला नाश्ता बनवण्याची गरज नाही. हे तर छानच झालं, आज माझी सुट्टी. मग गट्टू चिंकी गाडीमध्ये पटकन बसतात आणि बाबा सगळ्यांना घेऊन वडापाव खायला निघतात. वाव बाबा, किती स्मूथ चालती आपली नवीन गाडी. मजाच आली ह्यात बसून. बाबा लवकर ह्यामध्ये गाणी लावा ना, मला ह्याच्या स्पीकरची क्वालिटी बघायची आहे. हो हो चिंकी, हे घे, सांग कोणतं गाणं ऐकणार आहेस? थांबा बाबा, मी लावतो आपलं फेवरेट गाणं. वाव, काय ऑडिओ क्वालिटी आहे, मजा आली. आणि बघा ना, सीट सुद्धा किती कम्फर्टेबल आहेत, हो ना? अरे ही नवी कार आपली एकदम परफेक्ट आहे, परफेक्ट, काही कमी नाहीये यात. तसं तर नवीन कार येण्यामुळे सगळेजणच खुश होते, पण बाबांचा आनंद काही वेगळाच होता. थोड्या वेळानं बाबा कार थांबवून सगळ्यांसाठी वडापाव घेऊन येतात. हे घ्या मुलांनो, तुमच्या नव्या कारमध्ये बसून पहिला नाश्ता करा. द्या बाबा. वाव, किती टेस्टी आहे. आणि नवीन कार मध्ये बसून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. आहा, मजाच आली. ह्या वडापाव पेक्षा दुसरं काही वेगळं छान असूच शकत नाही. सकाळी सकाळी काहीच नाही. खरंच आपल्या गाडीमध्ये बसून वडापाव खाण्यापेक्षा छान काही असूच शकत नाही. बाबा, आता आम्हाला कारने शाळेत सोडायला यायचं, तेही रोज. ठीक आहे गट्टू, तू म्हणशील तसंच होईल बरं. आणि हो बाबा, आणि संध्याकाळी आम्हाला फिरायलाही घेऊन जायचं, जसं लहानपणी न्यायचात. अरे वा चिंकी, असं वाटतंय की तुला बालपणीच्या आठवणी जागवायच्या आहेत. हो बाबा हो, मला जिथे जायचं तिथे सांगून ठेवा फक्त. आता आपल्या कारची आपण पूर्ण मजा घेऊ, अजिबात टेन्शन घेऊ नका. बाबांचं बोलणं ऐकून सगळे सोबत हसतात आणि मग आपल्या ब्रँड न्यू कारचा आनंद घेत घराच्या दिशेने परततात. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्ड वर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे, जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता. आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई, ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे, यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हा हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये, तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा,
त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू, चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्स मध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन, चालेल? असं वाटतंय गट्टू, चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू, चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये. चला आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू, चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया, मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही. तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही. तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू, चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो. चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू, चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय, त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू, चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आई बाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअर मध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. पुंटून किड्स से पार्सल आया है. अरे, आ गया पार्सल. जाओ बच्चों, ओपन करके देखो, तुम्हारे लिए ही है. वाओ मम्मी, इसमें तो बहुत सारे प्रोडक्ट्स हैं। ये फिशिंग फन क्या है देखो। तुम दोनों को जो लेटर मैं बोलूंगी वो फिशिंग रॉड से उठा के मुझे दिखाना है। वाओ, अब हम फिशिंग करते करते लेटर्स सीखेंगे। ये देखो, इसे फ्रिस्की फिंगर्स कहते हैं। इससे तुम्हारी आई हैंड कोऑर्डिनेशन बहुत स्ट्रांग होगी। ये लो लेस, एंड अब इसमें एक एक करके बीट्स डालने की कोशिश करो। मम्मी, ये तो बहुत कूल गिफ्ट है। कितने सारे प्रोडक्ट्स हैं इसमें। हमें बहुत मजा आ रहा है। ये कौन सा बॉक्स है? ये पुंटून किड्स का लर्निंग बॉक्स है, जो हम लेकर आए हैं नर्सरी, जूनियर केजी और सीनियर केजी के बच्चों के लिए।
अगर आपको भी ये बॉक्स ऑर्डर करना है तो डिस्क्रिप्शन में दिए लिंक पे क्लिक करें या फिर नीचे दिए गए नंबर पर व्हाट्सएप या कॉल करें। चिंकीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे। येत्या आठवड्यात चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डीचा बर्थडे होता, ज्याकरता चिंकी खूप एक्साइटेड होती आणि ती सारखी सारखी गट्टू सोबत याबद्दल बोलत होती। गट्टू, तुला माहितीये गुड्डी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिच्या सोबत चॉकलेट्स वाटायला घेऊन जाणार आहे। हो चिंकी, ही गोष्ट तू मला 10 वेळेस सांगून झालीये, आता बस ग। गुड्डीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्रिन्सेस थीम ठेवलीये। आपल्याला प्रिन्सेस वाले कपडे घालायचेत। मी तर माझा मस्त फ्रॉक घालणार आहे, जो वाढदिवसाला बाबांनी दिला होता। हो ग चिंकी, तुला जे घालायचंय ते घाल, पण आता मला टीव्ही बघू दे प्लीज। तू हे जाऊन आईला का सांगत नाही? अरे हो, आता जाऊन मी ही गोष्ट आईला सांगते। चिंकी धावतच किचनकडे जाते आणि आईला पुन्हा एकदा त्याच एक्साइटमेंटने सगळं सांगू लागते। बाळा चिंकी, तू काय विचार केलास? तुझ्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसाठी तू काय गिफ्ट घेणार आहेस? मी गुड्डीसाठी एक छान पेन्सिल केस घेणार आहे। ते घेण्यासाठी तू माझ्यासोबत बाजारात येशील नाही? हो हो चिंकी, का नाही? बरं, आता तू आणि गट्टू येऊन डायनिंग टेबलवर बसा। बघा, मी तुमच्यासाठी सँडविच केलंय। चिंकी डायनिंग टेबलवर बसून सुद्धा गुड्डीच्या वाढदिवसाबद्दलच आई आणि गट्टूला सांगू लागते आणि सगळे सँडविचेस हातात घेऊन एन्जॉय करू लागतात। बर्थडेच्या दिवशी चिंकी क्लासमध्ये येते आणि गुड्डीला क्यूटसे असे हेअरबँड लावलेले पाहते। सगळेजण गुड्डीला विश करत होते आणि तिच्याजवळ खूप गर्दी होती। गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू। थँक्यू चिंकी। ये माझ्या शेजारी माझ्या सोबत बस। चिंकी आणि गुड्डी सोबतच बसतात आणि तेवढ्यात क्लासरूम मध्ये गट्टू आपल्या बेस्ट फ्रेंड गट्टू सोबत येतो। हॅपी बर्थडे गुड्डी, मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे। थँक्यू सो मच फ्रेंड्स। गुड्डी, तुझा हेअरबँड तर खूपच मस्त दिसतोय। थँक्यू चिंकी। तू संध्याकाळी पार्टीला येतेयस ना? हो गुड्डी, नक्कीच। ही काय विचारण्याची गोष्ट आहे? तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं पटापट आपल्या सीटवर बसून घेतात। जसा क्लास संपणार असतो तेवढ्यात गुड्डी उठते आणि मॅमच्या जवळ जाते आपल्या टॉफीचं पाकिट घेऊन। अरे, हॅपी बर्थडे गुड्डी बाळा। जा, आधी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घे आणि त्यांना चॉकलेट दे। ओके मॅम। गुड्डी बाळा, तू सोबत कोणाला घेऊन जाणार आहेस? मॅम, मी चिंकीला सोबत घेऊन जाईन। एवढं बोलून गुड्डी आणि चिंकी टॉफीज घेऊन प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात। मॅडम, मी आत येऊ? ये आत बाळा। गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात। गुड्डी प्रिन्सिपल मॅमला टॉफी देते। हॅपी बर्थडे गुड्डी, मे गॉड ब्लेस यू। प्रिन्सिपल मॅम एका बर्थडे कार्डवर आपली साईन करून गुड्डीला देतात आणि गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मधून बाहेर येतात। शाळेच्या सुट्टीनंतर चिंकी गुड्डीला म्हणते, गुड्डी, आज शाळेत किती मजा आली ना? आपण किती वर्गामध्ये जाऊन चॉकलेट्स दिलेत। हो चिंकी, आणि तू विसरू नकोस, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पार्टीसाठी ये। आणि हो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा चॉकलेट। थँक्यू गुड्डी। चिंकी आणि गट्टू घरी पोहोचतात। घरी पोहोचून चिंकी आईला म्हणते, आई बघ ना, गुड्डीने फक्त मला एक्स्ट्रा चॉकलेट दिलं। अरे वा चिंकी। हो आई, आणि तू माझा प्रिन्सेस वाला ड्रेस काढलायस ना? आणि माझा आवडता हेअरबँड? हो हो चिंकी बाळा, मी सगळी तयारी केलीये। आता आधी तू जा, हातपाय धू आणि जेवण कर आणि गट्टूलाही सांग। ओके आई। थोडंसं खाऊन गट्टू आणि चिंकी गुड्डीच्या पार्टीसाठी जायला रेडी होतात। आई बघ ना, मी कशी दिसतीये? अरे वा, माझी गोड चिंकी, तू एकदम परीसारखी दिसतीयेस। चिंकी आपलं कौतुक ऐकून खुश होते आणि मग आई दोघांना गुड्डीच्या घरी सोडून येते। आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। हाय चिंकी, हाय गट्टू। ओ वाव गुड्डी, तुझ्या आणि माझ्या ड्रेसचा रंग एकदम सेम आहे। आपण दोघी तर खरंच बेस्ट प्रिन्सेस दिसतोय। हो चिंकी, तू एकदम बरोबर बोललीस। आपण दोघी सोबत खूप छान फोटोज काढू आणि नंतर त्यांची एक फ्रेम सुद्धा करू।
हो, ही तर खूप मस्त कल्पना आहे गुड्डी. आणि मी तर विसरलेच. हे घे तुझं बर्थडे गिफ्ट. आणि ही काही फुलं जी मी येताना रस्त्यात तोडली. ओ वाव, किती गोड फुलं आहेत चिंकी. थँक्यू सो मच. आणि ह्या गिफ्ट मध्ये काय? तूच उघडून बघ. अरे वा, किती सुंदर पेन्सिल बॉक्स आहे हा. ह्यावर तर माझ्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचा फोटोही आहे. थँक्यू चिंकी. यू आर वेलकम गुड्डी. तेवढ्यात गुड्डीची आई सगळ्या मुलांना आवाज देते. या बरं मुलांनो, केक कापायचाय आणि भरपूर फोटोही काढायचेत. मग सगळेजण मिळून केक कटिंग करतात आणि खूप सारे पिक्चर्स क्लिक करतात. चला मुलांनो, आता वेळ आहे एका खेळाची. तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण पासिंग द पार्सल खेळ खेळूया. या खेळात आपण सगळे गोल करून बसायचं आणि गाणं लावायचं. गाणं थांबल्यानंतर ज्याच्याकडे पार्सल असेल त्याला डान्स, पोएम, सिंगिंग मधून काहीतरी एक करून दाखवावं लागेल. मग सगळी मुलं एकत्र येऊन पासिंग द पार्सल खेळतात. सगळ्यात पहिल्यांदा गट्टूची पाळी येते आणि तो सगळ्यांना डान्स करून दाखवतो. मग गुड्डीची पाळी येते. ती छान शाळेत शिकवलेली एक कविता म्हणून दाखवते. त्यानंतर चिंकीची वेळ येते. ती सगळ्यांसाठी एक छानसं गाणं म्हणून दाखवते. असं करत करत सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि पार्टी संपते. बरं गुड्डी, आम्ही निघतो. तुझ्या बर्थडे पार्टी मध्ये खरंच खूप मजा आली. खरंच खूप मजा आली गुड्डी. आणि काकूंनी किती मस्त जेवण बनवलं होतं. थँक्यू गट्टू. थँक्यू चिंकी. चल, उद्या शाळेत भेटूया. हो गुड्डी, भेटू उद्या. बाय बाय. बाय बाय गुड्डी. मग गट्टू आणि चिंकी आपल्या घरी येतात. चिंकी आईला पार्टीत केलेली धमाल अगदी आनंदाने सांगते. व्हिडिओ गेमची चटक. शाळेनंतर गट्टू चिंकी घरी आले. चला मुलांनो, जेवण तयार आहे. लवकर हातपाय धुवून या. शाळेतून येताच भूक लागली असेल ना? हो आई, खूप भूक लागलीये. आणि आज तर तू छोले भटुरे बनवलेस ना? उफ, किती मस्त वास येतोय. वास तर येणारच. मी इतक्या प्रेमाने तुमच्या दोघांसाठी बनवलंय. चला लवकर बसा, जेवण गार होईल. मग मजाच येणार नाही. हो आई. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. आई त्यांना प्लेटमध्ये छोले भटुरे काढून देते. चिंकी खाण्यासाठी खूप एक्साइटेड होती, पण गट्टूचं लक्ष मात्र खाण्यात नव्हतं. आई, तुझा फोन कुठे? माझा फोन? तुला का हवाय माझा फोन? हवाय, तू सांग ना, कुठे? आधी हे सांग की का हवाय? तुला नाही कळणार. वा बाळा, हे काय बोलणं झालं? चिंकी, ह्याला काय झालंय? त्याला तो गेम खेळायचा आहे आई. अजिबात देऊ नकोस त्याला. माइंड युअर ओन बिझनेस चिंकी. एक नवीन गेम आलाय. त्याचे सगळे मित्र त्याविषयीच बोलत होते. ते गेम फोनवर खेळतात. बर, हा कुठला गेम आहे सांग बरं? आई, तो एक कार रेसिंगचा गेम आहे. झुम झुम एक्स. त्यामध्ये अनेक फास्ट कार आहे, जसं की फरारी, बगाटी, जिच्या सोबत आपण खेळू शकतो. माझे सगळे मित्र तोच गेम खेळतात आई. मलाही खेळायचा आहे. जेवण झाल्यावर थोडा वेळ खेळू शकतो ना? प्लीज आई, प्लीज. ठीक आहे, तू खेळ गेम. आता जेवण तर कर. थँक्यू आई, तू सगळ्यात भारी आहेस. आई, तू ह्याचं नको ऐकू. तो सुद्धा फोनला चिटकून बसेल. नंतर तो कोणाचंच ऐकणार नाही. आई चिंकीला समजत नाही म्हणून हसू लागते. गट्टू खाऊन झाल्यावर आईकडनं फोन घेतो. हे बघ गट्टू, आता 2 वाजलेत. मला 3 वाजता फोन परत हवाय. समजलं? हो आई, तू काळजी नको करू. देईन ग. हो आई, अजून 1 तास प्लीज. मी आता 1 लेवल पुढे आलोय. 4 वाजता मी नक्की फोन देईन. असं करता करता घड्याळात 7 वाजतात आणि गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसहून परत येतात. अहो, आलात तुम्ही घरी? प्लीज जरा गट्टूला समजावा. दुपारपासून माझा फोन घेऊन बसलाय, परत देतच नाहीये. गट्टू, आईचा फोन परत कर. गेम खेळत बसशील तर डोळे खराब होतील गट्टू. आणि होमवर्क केलास की नाही? चिंकी, यांनी आज होमवर्क केलाय का? नाही बाबा, घरी येताच फोनवर गेम सुरू.
गट्टू, फोन मला देऊन टाक. जा, होमवर्क कर. आजपासून तुला फोन मिळणार नाही. ऐक, या फोनला पासवर्ड टाक. गट्टू इथे चिडूच शकणार नाही. संध्याकाळी गट्टू आणि चिंकी होमवर्क करतात. पण इथेही गट्टूच्या मनात गेमचेच विचार सुरू असतात. गट्टू, तू भूत वाटतोयस. इतक्या सकाळी सकाळी काय करतोयस? ओरडू नकोस चिंकी, माझं डोकं दुखतंय. तू पूर्ण वेळ फोन घेऊन बसलायस. झोप पूर्ण झाली नाही तर शाळेत कसा जाशील? गट्टू, तुला काय झालंय? आजारी आहेस का? पूर्ण वेळ झूम झूम एक्स खेळत होता म्हणून असा दिसतोय. बापरे, हे फक्त गट्टूच करू शकतो. आई बाबा रागवले नाहीत का? मी सुद्धा झूम झूम एक्सचा भक्त झालो होतो, पण आता आई बाबा मला फोन नाही देत. आई बाबांनी फोनला पासवर्ड टाकला होता, पण गट्टूने शोधून काढला. हे बरोबर बोललीस तू. अच्छा, आज फ्रायडे आहे. आज आपण सगळे पार्क मध्ये खेळायला भेटणार आहोत. ठीक आहे, तुम्ही दोघं येताय ना? येस. येस येस, मग आपण भेटूयात सगळे. चल गट्टू, खेळायला जाऊयात. बाहेरात सगळे येणार आहेत. हरी, पिंकी, बनी, गुड्डी, सगळे. चल ना जाऊया. चल चल चल. चिंकी, मला त्रास देऊ नकोस. तुला जायचं असेल तर जा. चिंकी एकदम चमकतेच, कारण गट्टू नेहमी खेळणाऱ्या मुलांमध्ये पुढे असायचा. चिंकीला जरा वाईट वाटतं, पण गट्टूची तिला काळजी वाटते. ती थोडी नाराज होऊनच खेळायला निघून जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा गट्टू मोबाईलवर गेम खेळत असतो. अचानक गेमच्या स्क्रीनवर एक अलर्ट येतो. त्यात मोठ्या लाल अक्षरात लिहिलेलं असतं, गेम अपडेट प्लीज वेट. गट्टू फ्रस्ट्रेट होऊन जातो. त्याला गेमच खेळायचा होता, पण अपडेटमुळे त्याला थांबावं लागलं. गेम अपडेट व्हायला तर वेळ लागेल. तोपर्यंत काय करू? अरे यार, जाऊन बघतो चिंकी काय करतीये. आई, चिंकी कुठे? अरे, बाहेर आलास फोन मधून? चिंकी तर बाहेर खेळतीये मित्रांसोबत. पार्क मध्ये हरी आहे बहुतेक. तूही जातोयस? हो आई, मी जातो. अरे गट्टू, तू आलास? आम्हाला वाटलेलं तू गेम नंतर आम्हाला विसरूनच गेलास. आम्हाला तर वाटलं होतं की झुमझुम एक्सने आमची जागा घेतली की काय. हो, मलाही. चल, आम्ही पकडापकडी खेळतोय. तू नवीन आलायस ना? तू पकड आम्हाला. पळा सगळे, पळा. गट्टू सगळ्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला पळायला शक्ती मिळत नव्हती. तो खूप स्लो पळतो. त्याला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं. खूप दिवसांनी खेळल्यामुळे त्याच्या डोळ्यांना ऊन सहन होत नव्हतं. त्याला खूप घाम येऊ लागतो आणि त्याचा श्वासही फुलतो. गट्टू अशक्तपणामुळेच मैदानामध्ये पडतो. सगळे मित्र त्याला पाहून काळजीत पडतात. ते धावत त्याला उठवायला जातात आणि गट्टू रडू लागतो. गट्टू, काय झालं? तू ठीक आहेस ना? नाही चिंकी, मला खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय मी कधी खेळू शकणार नाही. माझं कसं होईल चिंकी? ओफो गट्टू, हे तर होणारच होतं. रात्री झोपत नाहीस, जेवण करत नाहीस, दिवस रात्र गेम खेळत असतोस, मग अस्वस्थच वाटणार ना? काही टेन्शन नाही गट्टू. आम्ही पहिल्यासारखे तुला स्ट्रॉंग आणि हॅपी बनवून टाकू. त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी तुला खाव्या लागतील हिरव्यागार पालेभाज्या. आमच्या सोबत खेळायला पाहिजे. तुला हवी व्यवस्थित झोप आणि खूप व्हिटॅमिन डी, जो तुला मिळेल सूर्याच्या किरणापासून. आणि सगळ्यात महत्वाचं गट्टू, तुला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टूला वाईट वाटतं, पण त्याला माहितीये की चिंकीचं म्हणणं खरंय. बरोबर आहे तुझं चिंकी. मला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टू खरोखरच चिंकी आणि मित्रांचं म्हणणं ऐकून घरी जाऊन फोनला हात लावत नाही. आई त्याला जेवणात छान भेंडीची भाजी आणि पोळी देते. तो आनंदाने खाऊन सुद्धा घेतो. तो त्या रात्री वेळेवर झोपतो. गट्टूचे आई बाबा त्याला आरामात झोपलेलं पाहून हसू लागतात. शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये एका नवीन गेमची पुन्हा चर्चा सुरू होती. हा गेम एक फॅन्टसी गेम आहे, ज्यात जादूगर आणि ड्रॅगन्स आहेत. काय खरंच?
काय गट्टू, पुन्हा गेमिंग भूत व्हायचंय की काय? हो, पण रोज नाही, आठवड्यातून फक्त एकदा. गट्टू, तू नाही सुधारणार. चिंकीचा बर्थडे. शाळा सुरू होऊन नुकताच 1 महिना झाला होता की सोशल स्टडीजच्या प्रभात सरांनी मुलांसाठी एक अनोखी ट्रिप अरेंज केली होती. मुलांनो, सुट्टीपूर्वी आपण सगळे मिळून एका ओल्ड एज होमला जाऊया. वृद्धाश्रम ते काय असतं सर? ओल्ड एज होम हे वृद्ध लोकांसाठी एक स्पेशल घर असतं, जे काही कारणांमुळे एकटे असतात. काही जणांची मुलं त्यांच्यापासून खूप दूर राहतात, तर अजून काही लोकांची फॅमिलीच नसते. ओल्ड एज होम मध्ये अशा लोकांची काळजीही घेतली जाते आणि त्यांच्या सोबत राहायला बाकी लोक सुद्धा तिथे भेटतात. प्रभात सरांसोबत स्कूलमध्ये बसून सगळी मुलं संध्या वृद्धाश्रमामध्ये जातात. तिथे त्यांनी पाहिलं की कितीतरी वयस्कर लोक आपल्या फॅमिलीपासून दूर राहतात. त्यांच्या डोळ्यात एकटेपणा आणि अतिशय दुःख दिसत होतं. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलांनी नेहमी आपल्या आजी आजोबांच्या सारख्या वयस्कर लोकांना फॅमिली सोबतच पाहिलं होतं. आज त्यांना पहिल्यांदा समजलं की इतके सारे वृद्ध लोक एका वृद्धाश्रमात राहतात. प्रभात सर आणि वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने त्या मुलांचं त्या वृद्धांशी बोलणं करवून दिलं. लहान मुलांना तिथे बघून आणि त्यांच्याशी बोलून त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद पसरला होता. संध्याकाळी परत घरी येऊन गट्टू आणि चिंकीने आई बाबांना स्कूल ट्रिप बद्दल सांगितलं. तेवढ्यात गट्टूला काही आठवलं. अगं चिंकी, 2 दिवसांनी तर तुझा वाढदिवस आहे. हो, चिंकीचा वाढदिवस तर 2 दिवसांनी आहे. एक धमाकेदार बर्थडे पार्टी प्लॅन करूया. आई, वृद्धाश्रमात राहणारे लोक सुद्धा आपल्या घरातल्यांचे वाढदिवस मिस करत असतील ना? मग आपण हा वाढदिवस त्यांच्या सोबत साजरा केला तर? ही तर खूप चांगली गोष्ट आहे चिंकी, पण आपण त्या वृद्धाश्रमाशी कसं बोलणार? तू काळजी नको करू आई, मी प्रभात सरांशी ही आयडिया डिस्कस करेल. दुसऱ्या दिवशी गट्टूने प्रभात सरांना चिंकीच्या बर्थडे बद्दल सांगितलं. प्रभात सर सुद्धा चिंकीची आयडिया ऐकून खूप खुश झाले. अरे, ही तर खूप चांगली गोष्ट आहे गट्टू. मी त्या वृद्धाश्रमाच्या मॅनेजरशी बोलतो. गट्टूने आपल्या आणि चिंकीच्या 2-4 मित्रांनाही सांगितलं की या वेळेला चिंकीची बर्थडे पार्टी जरा वेगळी होणार आहे. त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्या मित्रांना संध्याकाळी 5 वाजता आपल्या घरी इन्व्हाइट केलं आणि शेवटी चिंकीचा वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी उठून चिंकीनं आई बाबांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. हॅपी बर्थडे चिंकी. हॅपी बर्थडे चिंकी. जरा बघ तर तिकडे टेबलवर काय ठेवलंय ते. चिंकी मागे टेबलकडे जाते तेव्हा तिथे कलरफुल पेपरमध्ये रॅप केलेलं एक पाकिट होतं, ज्यावर लिहिलं होतं हॅपी बर्थडे चिंकी. अरे वा, सरप्राईज गिफ्ट. काय आहे हे? पॅकेट उघडून तर बघ. चिंकीने मोठ्या एक्साइटमेंट मध्ये पाकिट उघडलं. आत एक पुस्तक होतं, इन्स्पिरेशनल वुमन ऑफ इंडिया. या पुस्तकात मदर टेरेसा, किरण बेदींपासून मेरी कॉम आणि इंदिरा नॉयच्या लाईफ स्टोरीज आहेत. तुझ्यातही मला तो स्पार्क जाणवतो की तू फ्युचर मध्ये देशासाठी आणि समाजासाठी काही करशील. थँक्यू बाबा, हे बर्थडे गिफ्ट तर मला खूप आवडलं. थोड्या वेळाने गट्टू, चिंकी, आई आणि बाबा जवळच्या मंदिरात जातात. तिथे सगळ्यांनी पूजा केली आणि पंडितजींनी सगळ्यांना प्रसाद दिला. तेवढ्यात गट्टूला प्रभात सरांचा फोन येतो. गट्टूने त्यांच्याशी फोनवर बोलून आई बाबा आणि चिंकीला म्हणाला, प्रभात सरांनी आत्ताच कन्फर्म केलंय की वृद्धाश्रमातले चिंकीची बर्थडे पार्टी ऑर्गनाइज करण्यासाठी तयार झालेत. अरे वा, म्हणजे आजची चिंकीची पार्टी एकदम अनोखी असणार. चिंकी आणि आई सुद्धा हे ऐकून खूप खुश होतात. परत घरी येते वेळी त्यांनी संध्याकाळच्या बर्थडे पार्टी करता केक्स, फुलं, फुगे आणि यमी पदार्थांची शॉपिंग देखील केली. संध्याकाळी 5 वाजता प्रभात सर आणि गट्टू, चिंकीचे 4-5 मित्रही घरी आले. सगळ्यांनी चिंकीला बर्थडे विश केलं आणि मग बाबा आणि प्रभात सरांच्या कारमध्ये बसून सगळेच संध्या वृद्धाश्रमामध्ये पोहोचले. वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने अगोदरच चिंकीच्या वाढदिवसाबद्दल सगळ्यांना सांगितलं होतं आणि सगळी वयस्कर मंडळी एका हॉलमध्ये आली होती. हॅपी बर्थडे चिंकी. जेव्हा मला प्रभात सरांनी तुझ्या आयडियाबद्दल सांगितलं तेव्हा मला खूप छान वाटलं. तुम्हा मुलांसोबत पार्टी सेलिब्रेट करायला बघा. इथे सगळे किती एक्साइटेड आहेत. चिंकीनं पाहिलं की सगळ्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता.
असं वाटत होतं की खूप वर्षानंतर ते एका लहान मुलाच्या वाढदिवसाला सहभागी झाले होते. तेवढ्या वेळात आईनं टेबलवर केक आणि कॅन्डल्स लावले. तेवढ्यात गट्टू आणि त्याच्या मित्रांनी हॉलला फुगे आणि फुलांनी सजवलं. मग चिंकीने केक कट केला आणि सगळे आजी आजोबा अगदी उत्साहात जोरात गाऊ लागले. मग आई आणि गट्टूने प्लेटमध्ये केक, वेफर्स, सामोसे आणि बरेचसे यमी पदार्थ अरेंज केले आणि एक एक करून सगळ्यांना खायला दिलं. गट्टू चिंकीचे मित्र हरी आणि राजूने एका बाजूला म्युझिक सिस्टीम आणि स्पीकर सेट केले होते. मग एका रॉकिंग पार्टी सॉन्ग वरती गट्टू आणि हरीने डान्स करायला सुरुवात केली. चिंकी आई, बाबा, प्रभात सरांसोबतच सगळे आजी आजोबा सुद्धा खूप एन्जॉय करत होते आणि टाळ्या वाजवत गट्टू आणि हरीचा उत्साह वाढवत होते. तेवढ्यात अचानक म्युझिक थांबलं आणि लाईट्सही गेले. सगळीकडे अंधार. अरे हे काय झालं? अरे देवा, या लाईटला सुद्धा आत्ताच जायचं होतं. आजकाल या एरियात खूप लाईट्स जात आहेत. लाईट्स गेले तरी 1-2 तासानंतरच येत आहेत. ओ नो, आता तर पार्टीची मजाच गेली. तेवढ्यात एक वृद्ध आजोबा म्हणाले, अरे अशी कशी पार्टी खराब होईल? ही चिंकीची स्पेशल बर्थडे पार्टी आहे. ते काका आपल्या इतर 3-4 मित्रांसोबत तिकडे जातात आणि 5च मिनिटात खूप साऱ्या कॅन्डल्स घेऊन परत येतात. पाहता पाहता रूम मध्ये खूप साऱ्या कॅन्डल्स एकत्रित जळू लागतात आणि त्यांच्या प्रकाशानं रूम अगदी उजळून निघते. मग एका दुसऱ्या आजोबांनी शम्मी कपूरचं एक जुनं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि बाकी लोकांनी सुद्धा टाळ्या वाजवून त्या गाण्यावर ताल धरला आणि पुन्हा एकदा माहोल मस्तीवाला होऊन गेला. एका आजोबांनी खूप छान कृष्णाचं भजन गायलं आणि एक आजोबा बासरी वाजून आणि त्या म्युझिकल माहोलमध्ये सगळ्यांना एक वेगळाच आनंद होत होता. थोड्या वेळाने जेव्हा लाईट परत आले तेव्हा चिंकीला सगळ्यांनी खूप सारे आशीर्वाद दिले. बाळा, खूप वर्षांनंतर आम्हाला आज असं वाटलं की आम्ही आमच्या कुटुंबासोबत अशा बर्थडे पार्टीमध्ये सहभागी होत आहोत. तू खरंच आमच्या सगळ्यांची मन जिंकलीस. हो हो बाळा चिंकी, देव तुला सगळा आनंद देव. तुझ्यासारखीच मुलं उद्या मोठी होऊन समाजाच्या भल्यासाठी काम करतात. आयुष्यमान भव बाळा. हो चिंकी, देव तुला सगळा आनंद देवो. तुझ्यासारखीच मुलं पुढे मोठे होऊन समाजाच्या भल्याचं काम करतात. हे सगळं ऐकून चिंकीचे आई बाबा सुद्धा खूप प्राऊड फील करतात. चिंकी, यांचं प्रेम आणि आशीर्वादापेक्षा मोठं गिफ्ट तर काही असूच शकत नाही. आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल येते आणि सगळे मिळून म्हणतात, हॅपी बर्थडे चिंकी. चिंकीचा हेअर कट. चिंकी आणि गट्टू आरामात बसून लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही पाहत होते. चिंकी, पुरे ग. आता अजून किती वेळ तू कार्टून बघणार आहेस? नाही गट्टू, आता तर मी हेच कार्टून बघणार आहे. तेवढ्यात तिथे आई येते. चिंकी, हे चुकीचं आहे बरं. चल बरं, तुझ्या भावासोबत रिमोट शेअर कर. तुम्ही प्रेमाने राहिलं पाहिजे मुलांनो. ओके आई. हे घे गट्टू, आता तू बघ टीव्ही. तेवढ्यात बाबाही तिथे येतात. अरे, हे दोघं फक्त तुझंच ऐकतात. जर मी यांना काही म्हटलं तर ऐकायचे नाहीत. तू तुझ्या घरी चाललीयस, मी कसं सांभाळणार यांना? काय? आई, तू आजीकडे चाललीयस? आई, आम्हालाही घेऊन जा ना. आम्हालाही आजीकडे यायचंय. नाही रे बाळा, तुमची शाळा सुद्धा आहे ना. आणि तसंही आजीची तब्येत थोडी खराब आहे, म्हणून तिला भेटायला जातीये. हो आई, तू आरामात जा आणि आजीची काळजी घे. आणि हो आई, आणि लवकर घरी ये. हो बाळा, मी लवकर परत येईन. हा. हो, पण आई, मला आता आठवलं, तू माझी हेअर कटिंग करणार होतीस. आता तर तू जाणार आहेस, तर माझी कटिंग कशी होणार? अगं चिंकी, काळजी करू नकोस. मी तर फक्त ही गेले न ही आले. बरं ठीक आहे आई, पण आल्यावर करून दे. पण मी फक्त तुझ्याकडूनच कटिंग करेन. दुसऱ्या दिवशी आई आजीच्या घरी जाते आणि गट्टू चिंकी शाळेत निघून जातात. मुलांनो, बोलू नका. आपल्या शाळेत नवीन मुख्याध्यापिका आल्या आहेत.
आधी त्या आर्मी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी सगळ्या मुलांचा युनिफॉर्म आणि हेअरस्टाईल चेक करायला सांगितलंय. सगळी मुलं चुपचाप एक एक करून चेकिंग करून घेतात. थोड्या वेळाने काही मुलांना एका वेगळ्या रांगेत उभं केलं जातं आणि चिंकीलाही या लाईनमध्ये उभं केलं जातं. थोड्या वेळात तिथे प्रिन्सिपल मॅडम येतात. स्टुडंट्स, तुमचे युनिफॉर्म ठीक नाहीयेत, म्हणून तुम्हाला इथे थांबवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे युनिफॉर्म एकदम नीट आणि क्लीन असायला हवे आणि तुमच्या केसांची लांबी एकदम परफेक्ट असायला हवी. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी तुमचे युनिफॉर्म एकदम नीट घालून या, म्हणजे तुम्ही शाळेच्या नियमांचं पालन कराल आणि जर असं नाही झालं तर तुम्हाला शिक्षा मिळेल. चिंकी, मला माहितीये तू काय विचार करतेस. हे बघ, तुझा युनिफॉर्म तर एकदम ठीक आहे, पण प्रॉब्लेम तुझ्या हेअरस्टाईल मध्ये आहे. तुझे केस खूप वाढतायत चिंकी, आणि शाळेच्या नियमानुसार सगळ्या मुलांच्या केसांची लांबी एक समान असायला हवी. चिंकी, तू लवकरात लवकर हेअरकट करून घे, म्हणजे तुला शिक्षा मिळणार नाही. ओके मॅम. चिंकी परत क्लासमध्ये येते, पण ती कुणाशीच बोलत नसते. अगदी गट्टूशी सुद्धा ती काही बोलत नसते. शाळा सुटल्यावर दोघही घरी येतात. अरे मुलांनो, आलात तुम्ही? चला पटकन कपडे बदलून घ्या आणि येऊन खाऊन घ्या. नाही बाबा, मला भूक नाही लागलीये. मी माझ्या खोलीत जाते. अगं काय झालं चिंकी? एवढं बोलून चिंकी आपल्या रूम मध्ये निघून जाते. बघा ना बाबा, ही आज असंच वागतीये. मग गट्टू बाबांना सगळं काही सांगतो. अरे गट्टू, ही तर मोठी टेन्शनची गोष्ट आहे, कारण लहानपणापासून आतापर्यंत चिंकीने आईकडूनच केस कापलेत. आता अशात तिची चिंता अगदी योग्य आहे. आता आईच तिची इथे नाहीये तर हेअरकट कसा होईल? पण बाबा, त्यात काय मोठं? फक्त ह्या वेळेस तिने बाहेरून कटिंग केली तर. नाही गट्टू, खूप अगोदरची गोष्ट आहे. चिंकी एकदा बाहेरच गेली होती हेअरकट करायला, पण चुकून ती कात्री चिंकीच्या कानाजवळ लागली होती आणि त्यानं थोडी जखम झाली होती. ती जखम तर अगदी छोटी होती, पण चिंकी तेव्हा खूप छोटी मुलगी होती. ती त्यामुळे खूप घाबरली होती. तेव्हापासून ती आईकडूनच केस कापून घेते. हो, असं आहे तर. पण बाबा, आपण काय करूयात? चिंकी आपल्या रूम मध्ये बसून विचार करत होती की तिला आता काय शिक्षा मिळणार. तिला तर आईशिवाय दुसऱ्या कोणाकडून हेअरकट करायचा नाहीये. असा विचार करत करत चिंकी झोपी जाते. थोड्या वेळात चिंकी जेव्हा उठते तेव्हा बघते की गट्टू आणि बाबा तयार होऊन तिच्या समोर उभे आहेत. चला चिंकी बाळा, तयार व्हा. तयार? पण कशासाठी बाबा? कुठे जायचंय आपण? अगं, आपण हेअरकट करायला जातोय चिंकी. काय? पण मला नाही करायचा हेअरकट. मी आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच हेअरकट करणार नाही. अगं नाही चिंकी, आम्ही तुझी नाही, माझी आणि गट्टूची कटिंग करायला चाललोय. काय, खरंच? मग बघ ना, आमचे केस किती वाढलेत. आम्ही तर आमची कटिंग करायला जातोय. चल, आमच्या सोबत नाही येणार का? ठीक आहे, येते. खरं तर हा बाबा आणि गट्टूचा प्लॅन होता चिंकीचा हेअरकट करण्यासाठी. ते दोघे चिंकीला घेऊन एका सलोन मध्ये येतात. तेव्हा सलोन मधून एक काकू बाहेर येतात आणि त्या चिंकीला प्रेमाने म्हणतात, ओ, तर तू आहेस चिंकी. तू तर खूपच गोड आहेस आणि तुझे केसही किती गोड आहेत. फक्त एका छोट्या क्यूट अशा हेअरकटची गरज आहे. बाबा, मी माझा हेअरकट आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच करणार नाही. चिंकी बेटा, आता हट्ट सोड. जर तू हेअरकट केला नाहीस तर उद्या तुला पनिशमेंट होऊ शकते. चिंकी बाळा, ये माझ्यासोबत आत ये. जर तुला थोडीशीही भीती वाटली तर मी तुझा हेअरकट करणार नाही. आय प्रॉमिस. पण जोपर्यंत तू तुझ्या भीतीचा सामना करणार नाहीस तोपर्यंत ती तुझ्या मनातच राहील. हे ऐकून चिंकीच्या मनामध्ये जरा हिम्मत येते. चिंकी बाळा, ये, या खुर्चीवर बस आणि तुझे डोळे बंद कर. तू बघच, थोड्याच वेळात तुझा हेअरकट सुद्धा होऊन जाईल आणि तुला कळणार सुद्धा नाही. ठीक आहे काकू, मी माझे डोळे बंद करते. अजून सांग चिंकी, मी तर असं ऐकलंय की एकदा तू आणि गट्टूने सँडविच बनवलं होतं. हो काकू, ते आम्हाला दोघांना शाळेत शिकवलं होतं. खूप जास्त टेस्टी होतं आणि हेल्दी सुद्धा. बर, हेल्दी कसं? अहो काकू, त्यामध्ये चीज नव्हतं आणि खूप सगळ्या भाज्या होत्या.
म्हणून ते एक हेल्दी सँडविच होतं. ओ, आता मला कळलं. तू तर खूपच समजूतदार आहेस चिंकी. काकू अशाच चिंकी सोबत गप्पा मारू लागतात आणि 5च मिनिटाच्या आत चिंकीचा हेअर कट अगदी छानपणे तयार होतो. चिंकी बाळा, आता तू तुझे डोळे उघडू शकते. काय? खरंच? माझा हेअर कट खरंच इतक्या लवकर झाला काकू? हे तर कळलंच नाही आणि पटकन झालं. मग काय, मी म्हंटल होतं ना, तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. अरे वा चिंकी, बघितलंस किती लवकर हेअर कट झाला बघ तुझा, आणि तुझी भीतीही संपली, हो ना? हो बाबा, माझी भीती पूर्णपणे निघून गेली. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग काय, या गोष्टीवर आपण आईस्क्रीम पार्टी करायची? आणि ते सगळे बाहेर जाऊन आईस्क्रीम पार्टी करतात. शाळेचा नवा युनिफॉर्म. शाळेतनं घरी येऊन या दिवसात गट्टू चिंकीला टीव्ही शोज बघण्याची सवय झाली होती. स्कूल डेज या शो मध्ये देहरादूनचं एक बोर्डिंग स्कूल आणि त्यातील 4-5 विद्यार्थ्यांची स्टोरी होती. आणि गट्टू चिंकीला ते बोर्डिंग स्कूल, हॉस्टेल आणि तिथले ॲडव्हेंचर्स बघायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आज देखील गट्टू चिंकी घरी येताच टीव्ही ऑन करतात. अरे, शाळेचा ड्रेस बदला आधी, मग टीव्ही बघा. तोपर्यंत स्कूल डेचा आजचा एपिसोड संपून जाईल. हा शो मला मिस नाही करायचा. असं काय ह्या शो मध्ये? ह्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांची गोष्ट आहे आई. माझे सगळे वर्गमित्र सुद्धा रोज ह्याच विषयी गप्पा मारतात. बरं ठीक आहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण तयार करते. आई किचन मध्ये जाऊन लंच तयार करू लागते आणि गट्टू चिंकी टीव्ही पाहू लागतात. अरे गट्टू, स्कूल डेजचे विद्यार्थी किती स्मार्ट दिसतात. त्यांचा युनिफॉर्म तर बघ एकदा. हो, त्यांचा युनिफॉर्म तर खरंच खूप स्मार्ट आहे. मला तर आपल्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग वाटतो. अरे बोरिंग का? बोरिंग तर आहे. साध्या पांढऱ्या शर्टावरती मुलांसाठी निळी पॅन्ट आणि तुमच्यासाठी निळा स्कर्ट. न चांगलं डिझाईन, ना पॅटर्न, ना इंटरेस्टिंग कलर्स. हो, ह्या टीव्ही शो मध्ये त्यांचे स्कर्ट्स तर मरून आणि पांढऱ्या चेक्स मध्ये आहे. मला तर ही युनिफॉर्मची कल्पनाच आवडत नाही. मी माझी जीन्स आणि टी शर्ट घालून शाळेत जाऊ शकलो असतो तर. अरे नाही रे वेड्या, शाळेत तर युनिफॉर्म असायलाच हवा. चिंकीने गट्टूला स्कूल युनिफॉर्मचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला, पण गट्टूला काही समजलं नाही. संध्याकाळी गट्टू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला आणि चिंकी आईसोबत शॉपिंग करायला मार्केटमध्ये जाते. क्रिकेटमध्ये फिल्डिंग करतेवेळी गट्टूला डाईव्ह मारावी लागते आणि त्याचा टी शर्ट थोडासा फाटतो. त्याने परत घरी येऊन चिंकीला फोन केला, कारण अजूनही चिंकी आईसोबत मार्केटमध्ये होती. चिंकी ऐक, माझा स्पोर्ट टी शर्ट आज खेळताना फाटला. घरी येताना तू आणि आई माझ्यासाठी स्पोर्ट शॉप मधून नवीन टी शर्ट घेऊन या. ठीक आहे गट्टू. आणि ऐक, टी शर्ट इंडियन टीमची जर्सी असलेलीच घे, मला तीच आवडते. हो रे, माहितीये मला. आई आणि चिंकीने गट्टूसाठी इंडियन क्रिकेट टीमचा जर्सी असलेला टी शर्ट घेतला, ज्यावर नाव लिहिलं होतं विराट कोहली. घरी येऊन जेव्हा त्यांनी गट्टूला नवीन टी शर्ट दिला तर तो खूप खुश झाला. तोपर्यंत बाबाही ऑफिसून आले होते आणि गट्टू टी शर्ट घालून बाबांना दाखवतो आणि त्यांना विचारतो, हा टी शर्ट कसा दिसतोय बाबा? खूप छान दिसतोय गट्टू, हा निळा रंग तुझ्यावर सूट करतोय. इंडियन टीमच्या जर्सीची गोष्टच वेगळी आहे. थोड्या वेळात आई सगळ्यांना डिनरसाठी बोलावते आणि सगळेच जण डिनर करण्यासाठी बसतात. डिनर करतेवेळी गट्टूने बाबांना युनिफॉर्म बद्दल विचारलं. बाबा, शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म का गरजेचा असतो? आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? ऍक्च्युली आमच्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग आहे. मी चिंकीला म्हणालो की जर आपण आपल्या आवडीची जीन्स आणि टी शर्ट घालून जाऊ शकलो असतो तर किती मजा आली असती. मी ह्याला समजवायचा खूप प्रयत्न केला बाबा, की शाळेचा युनिफॉर्म का महत्वाचा असतो, पण माझं बोलणं त्याला समजतच नाहीये. गट्टू, स्कूल युनिफॉर्म स्कूलशी आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीशी निगडीत असतो. हा त्यांच्या आयडेंटिटीचा मुख्य भाग असतो. म्हणजे? बरं मला सांग, तू इंडियन टीमच्या ब्ल्यू जर्सी वाली टी शर्ट का घालतोस? तू क्रिकेट तर दुसरा कुठलाही टी शर्ट घालून खेळू शकतोस. तो टी शर्ट घातल्यावर मला असं वाटतं की मी सुद्धा इंडियन टीमचा भाग आहे. एक वेगळाच उत्साह येतो क्रिकेट खेळताना. अगदी बरोबर.
अगदी तसंच जेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, मग तो शाळेचा असेल नाही तर स्पोर्ट्सचा किंवा नॅशनल ड्युटी जसं पोलीस किंवा आर्मीचा, तर आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशनचा भाग बनतो. आतून एका अभिमानाची जाणीव होते. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून आपलं वागणं चांगलंच असायला पाहिजे. अगदी बरोबर. गट्टू आता समजला होता की स्कूल युनिफॉर्मचा काय इम्पॉर्टन्स आहे ते. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले, तेव्हा सकाळच्या प्रार्थनेकरता इतर विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभे राहिले. प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडमने अनाउन्समेंट करून सगळ्या मुलांना एक नवीन गोष्ट सांगितली. मुलांनो, ह्या वर्षी आपली शाळा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. आपल्या शाळेला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सगळी मुलं टाळ्या वाजवतात. आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आपल्या शाळेचा नवीन लोगो आणि नवीन युनिफॉर्म डिझाईन केलेला आहे. नवीन युनिफॉर्म शाळेच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्ही सगळे नवीन युनिफॉर्म मध्येच शाळेत याल. समजलं? हे ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी आली होती की नवा युनिफॉर्म कसा असेल. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र आपापसात लंच करतेवेळी बोलू लागले. या नवीन युनिफॉर्मची आयडिया तर खूप मस्त आहे. मला तर तसंही ही निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट बोरिंग वाटतो. आपला नवीन युनिफॉर्म टीव्ही शो स्कूल डेज सारखा असेल तर? हो, स्कूल डेज मधला तो जो युनिफॉर्म आहे त्यातले सगळेजण खूप स्मार्ट दिसतात. शनिवारी आई बाबा आणि गट्टू चिंकी नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी जाऊ लागले. तिथे सगळ्यांनी पहिल्यांदा नवा युनिफॉर्म बघितला. गट्टू चिंकीला नेव्ही ब्ल्यूच्या जागी डार्क ग्रेचं कलर स्कीम खूप आवडलं. सोमवारी सकाळी सकाळी गट्टू आणि चिंकी नवा युनिफॉर्म घालून शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाले. गट्टूने डार्क ग्रे पॅन्ट सोबत क्रीम कलरचा शर्ट घातला होता आणि सोबत मॅचिंग डार्क ग्रे कलरचा टाय. शर्टच्या पॉकेटवरती नवीन लोगोची एम्ब्रॉयडरी केलेली होती. चिंकीनेही क्रीम शर्ट घातला होता, जिच्या पॉकेटवरही नवा लोगो होता आणि सोबतच डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि ऑफ व्हाईट चेक्स वाला शर्ट. या चेक स्कर्टचा प्रिंट अगदी स्कूल डेजच्या डिझाईन सारखा होता, फक्त त्याचा कलर मरून होता आणि इथे ग्रे. अरे वा चिंकी, तुझा युनिफॉर्म तर एकदम स्कूल डेज सारखा दिसतोय. हो गट्टू, आणि तुझा सुद्धा नवीन युनिफॉर्म एकदम स्मार्ट दिसतोय. गट्टू आणि चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा नवीन युनिफॉर्म घालून सगळी मुलं खूप एक्सायटेड होती. असं वाटतंय आपण कुठल्या नवीन शाळेत आलो आहोत. हो, हा नवीन युनिफॉर्म तर खूप मस्त आहे. आता मी कधीच शाळेच्या युनिफॉर्मला बोरिंग नाही म्हणणार. हा घातल्यावर तर एकदम छान फील होतंय. सगळी मुलं अगदी आनंदाने नवीन युनिफॉर्म मध्ये क्लास अटेंड करायला जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच आनंद दिसू लागतो. सायन्स लॅब. विज्ञानाचा तास सुरू असतो. सगळी मुलं नीट अभ्यास करत असतात. मुलांनो, हायड्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू असे मिळून वॉटर तयार होतो, अर्थात पाणी. हा पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला आहे. पण सर, हे कसं समजतं? कुठे? पाण्याची परीक्षा कुठे केली जाते? हे सगळं काम सायन्स लॅब मध्ये होतं मुलांनो. काय हायड्रोजन डोळ्यांनी दिसतो का? नाही, हे आपल्या दिसण्याच्या क्षमतेपेक्षा खूप छोटे असतात. यांना विशिष्ट यंत्राने पाहिलं जातं. एक काम करूया, या शुक्रवारी मी तुम्हा सगळ्यांना सायन्स लॅब मध्ये घेऊन जाईन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील तुम्हाला. ओके सर. मग शुक्रवार येतो. मुलांनो, आपण सगळे सायन्स लॅबला जाऊ. एक लक्षात ठेवा, सायन्स लॅब मध्ये कुठेही हात लावायचा नाही. फक्त पाहायचंय आणि निरीक्षण करायचंय. सोबतच तिथे सगळ्या उपकरणांची माहिती दिली जाईल. सगळेजण एका रांगेत असतील आणि डेकोरम ठेवून असतील. ओके सर. थोड्याच वेळात सगळी मुलं रांगेमध्ये सायन्स लॅब मध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर सगळ्या मुलांचे डोळे अगदी उघडे ते उघडेच राहतात. इतक्या सगळ्या टेबल्स वरती मोठी मोठी उपकरणं. टीचर मायक्रोस्कोप दाखवत आपलं बोलणं सुरू करतात. हे आहे मायक्रोस्कोप, ज्याला मराठीत सूक्ष्मदर्शी असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीला बघण्याची आपल्या डोळ्यांची एक मर्यादा असते. डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या गोष्टींना याद्वारे पाहिलं जातं. याचा शोध अँटनी व्हॅन लिवन हॉकने केला होता.
झूलॉजी आणि बॉटनीमध्ये अगदी कोशिका बघण्यापर्यंत देखील याचा वापर केला जातो. याची क्षमता लेन्सच्या द्वारे वाढवली जाऊ शकते. वाव, ही तर खूप कमालीची वस्तू आहे. मी ह्यामध्ये पेशी बघू शकते? हो, का नाही? तुम्ही सगळे एक एक करून याद्वारे एक एक गोष्ट पहा. पाण्याच्या एका थेंबात किती किटाणू असतात ते देखील पाहता येईल तुम्हाला. त्यानंतर सगळी मुलं मायक्रोस्कोप मध्ये पाहत असतात. सर म्हणतात, जर मायक्रोस्कोप पाहणं झालं असेल तर आपण पुढे जाऊया. केमिकल अर्थात रसायन कसं बनतं ते आपण बघूया. जाऊया पुढे. येस सर. या अगोदर मी तुम्हाला काही खास उपकरणं दाखवतो. ही जी राऊंड ट्यूब आहे त्याला टेस्ट ट्यूब असं म्हणतात आणि याच्या स्टँडला टेस्ट ट्यूब स्टँड म्हणतात. याला होल्डर मध्ये पकडलं जातं गरम करताना चटका बसू नये म्हणून. तुम्ही सगळे पहा. सगळी मुलं टेस्ट ट्यूबला हातात घेऊन बघतात. आता हे पहा, हे मेजरमेंट आहे. हे वेगवेगळ्या क्षमतेचं असतं. 10 ml पासून 500 ml पर्यंतही. याची काय गरज आहे सर? अरे म्हणजे आपण एकदम योग्य प्रमाणामध्ये केमिकल घेऊ शकतो. इथे जेवढे काही फॉर्म्युलेज बनतात त्यांची अगदी ml पर्यंतची माहिती ठेवावी लागते. त्यातच पुढे जाऊन केमिकल सूत्र बनतात. आठवतंय का मी तुम्हाला पाण्याचं सूत्र सांगितलं होतं? येस सर. H2O. व्हेरी गुड, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे. आता हे पहा, तारेची जाळी. बऱ्याच वेळा जेव्हा या जार्सना गरम केलं जातं तर एकदम गरम ज्योतीमुळे या काचा तुटण्याची भीती असते. काचेला थेट हीट लागू नये म्हणून हे लावलं जातं. यामुळे उष्णतेचे नियंत्रण होते का सर? हो मुलांनो, आठवा, तुमची आई किंवा आजी गॅसवर जर जेवण बनवत असेल तर भांड्याला थेट उष्णता लागते. पण जर काचेचं भांड चांगल्या कंपनीचं जर नसेल तर ते तुटून जातं. केमिस्ट्री लॅबची सगळी भांडी जवळपास काचेची असतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचेही असतात. ओके सर. आता हे पहा, हे आहे ट्रायपॉड स्टँड. याला 3 पाय असतात त्यामुळे याला ट्रायपॉड म्हणतात. यावरच जाळी ठेवली जाते. खाली लॅम्प लावला जातो. थांबा, आत्ता सेट करून दाखवतो. टीचर ट्रायपॉड स्टँडला सेट करायला शिकवतात. बाकी मुलंही त्याला सेट करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात बंटी म्हणतो, त्या रंगबिरंगी नळ्या काय सर? त्या नळ्या रंगबिरंगी नाहीयेत बेटा, त्याच्या आतल्या केमिकलचा रंग येतो. प्रत्यक्षात ते काचेचे वेगवेगळे भांडे किंवा उपकरणं आहेत ते, जसे की ब्युरेट, पिपेट. आता तुमच्यासाठी आवश्यक नाहीयेत ही सगळी नावं. तुम्ही फक्त आता लक्षात ठेवा की सायन्स लॅब मध्ये कसं काम होतं. ओके सर. इथे 9वीच्या पुढचे विद्यार्थी सगळे प्रॅक्टिकल करायला येतात. तुम्ही सगळेही कराल जेव्हा मोठे व्हाल. सर, शास्त्रज्ञ होण्यासाठी अशाच लॅब मध्ये काम करणं गरजेचं असतं? हो मुलांनो, इथेच खूप मोठी प्रक्रिया असते एक सायंटिस्ट बनणं. त्यासाठी तुम्ही खूप छोटे आहात अजून. तेवढ्यात तिथे लॅब असिस्टंट येतात. नमस्ते सर. नमस्ते. मुलांनो, हे आपल्या लॅबचे असिस्टंट आहेत. हे इथल्या सगळ्या उपकरणांची काळजी घेतात आणि जेव्हा मुलं काम करत असतात तेव्हा त्यांच्यावर लक्ष देखील ठेवतात की कुणी कुठलं चुकीचं केमिकल तर वापरत नाही. काही उपकरणं हेही सांगतील तुम्हाला. नमस्ते सर. नमस्ते मुलांनो. या, मी तुम्हाला ज्वलन नलिका दाखवतो. एकदम छोटी असते ही. या, मी तुम्हाला प्लॅटफॉर्म बॅलन्स दाखवतो. हे तर भाजीवाल्या भैया जवळ सुद्धा असतं. एकदम बरोबर बोललास तू. हे तेच तर आहे. तिथे मोठमोठे मेजरमेंट्स असतात. इथे अत्यंत छोट्या मेजरमेंट साठीही डिजिटल उपकरण आले आहेत. त्या सगळ्या बाटल्यांमध्ये रंग भरलेत का सर? हे सगळं ऐकून असिस्टंट हसू लागतात. नाही मुलांनो, ते वेगवेगळे केमिकल्स म्हणजे रसायन आहेत जे बाटलीत भरून ठेवलेत. सगळं काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवलं जातं सर? कारण काही रसायन ज्वलनशील असतात, म्हणजे ते बर्न होतात. प्लास्टिक किंवा बाकी बॉटल जळून जातात, त्यामुळे बऱ्याच गोष्टी काचेत ठेवल्या जातात. वाव. पण स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो. काही मटेरियल लोखंडासोबतही रिॲक्शन करतात, त्यामुळे त्यातही ठेवलं जात नाही. टीचर सगळ्यांना लांबून बघत असतात. त्यांना मुलांमधली जिज्ञासा बघून खूप आनंद होतो. मला खूप आनंद झाला मुलांनो. तुम्ही इतकं लक्ष देऊन सगळं काही पाहिलात आणि शिकलात. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता असिस्टंट सरांना थँक्यू म्हणा, जेणेकरून आपण आपल्या क्लासमध्ये परत जाऊ. थँक्यू सर. थँक्यू मुलांनो. आणि अशा प्रकारे सगळी मुलं लाईन करून पुन्हा आपल्या क्लासमध्ये परत येतात.
गट्टू गेला नॅशनल पार्कला. गट्टू आणि चिंकी शाळेमध्ये होते आणि त्यांचा जिओग्राफीचा तास चालू होता. दोघेही लक्ष देऊन टीचरचं बोलणं ऐकत होते. मुलांनो, आज आपण प्राणी आणि त्यांच्या सवयींबद्दल अभ्यास करणार आहोत. आपण हेही शिकणार आहोत की कोणकोणत्या प्राण्यांना कुठे कुठे राहायला आवडतं. आपण हेही शिकणार आहोत की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी किती वेगवेगळ्या असतात. सगळी मुलं लक्ष देऊन टीचरचं म्हणणं ऐकत होती. सगळ्यात आधी आपण शिकू अस्वलाबद्दल. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या पुस्तकांमध्ये बघा. तुम्हाला अस्वलाचा फोटो दिसेल. सगळी मुलं आपल्या पुस्तकात बघतात तेव्हा त्यांना मोठ्या बिअरचा फोटो दिसतो. मुलांनो, हा एक स्लॉथ बेअर आहे. अस्वलाची ही जाती सगळ्यात जास्त बघायला मिळते. हा अस्वल राहतो तर जंगलात, पण झोपण्याकरिता शक्यतोवर आजूबाजूंच्या गुहांमध्ये हा जातो. अस्वलाचं आवडतं खाद्य म्हणजे मुंग्या, पण कधी कधी तो फळं आणि त्यांच्या बियाही खातो. तर मुलांनो, तुम्हाला कसं वाटलं अस्वलाबद्दल शिकून? हो मॅडम, आम्हाला खूपच आवडलं. मुलांना बेअर विषयी ऐकून खूप मजा येत होती. मुलंही इतकी शांतपणे ऐकतात हे बघून टीचरला सुद्धा आनंद झाला. मुलांनो, आता आपण एलिफंट विषयी जाणून घेऊ. एलिफंट हा जंगलातला सगळ्यात मोठा प्राणी असतो आणि जे एलिफंट्स भारताच्या जंगलांमध्ये मिळतात ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मॅमल्स पैकी एक आहेत. एलिफंट्सला आपल्या परिवारासोबत राहायला खूप आवडतं, म्हणून शक्यतो ते एकत्रच फिरत असतात. एलिफंट्सला गवत, पानं आणि केळी खायला खूप आवडतं आणि ते एका दिवसात कमीत कमी 330 पाऊंड अन्न खाऊ शकतात. काय? 330 पाऊंड अन्न? एवढं सगळं खाणं कसं काय खातात एलिफंट्स? असं यासाठी आहे कारण त्यांचं शरीर हे खूप मोठं असतं, म्हणून त्याला खूप सारं खावं लागतं. कळलं मुलांनो? सगळी मुलं होकारार्थी मान हलवतात. मॅम, हे सगळे अॅनिमल्स आम्हाला कुठे बघायला मिळू शकतील? तसं तर हे प्राणी झू मध्ये पाहायला मिळतात, पण ते त्यांचं खरं घर नसतं. या प्राण्यांना जर तुम्हाला त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये म्हणजेच यांच्या खऱ्या घरांमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला नॅशनल पार्कला जावं लागेल. शाळा सुटते आणि सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी ही घरी पोहोचतात तर बघतात की बाबांचे एक जुने मित्र मोनू अंकल आलेले आहेत. या मुलांनो, बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. नमस्ते अंकलजी. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त काका. मुलांनो, मोनू काका तुम्हाला फिरायला घेऊन जायला आले आहेत. चला सांगा, तुम्हाला कुठे जायचंय? गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात आणि दोघांना एक आयडिया सुचते. दोघेही एकत्रच ओरडून म्हणतात, आम्हाला नॅशनल पार्क मध्ये फिरायला जायचंय. नॅशनल पार्क शहरापासून थोडं दूर होतं, त्यामुळे गट्टू चिंकेची 2 दिवसांची ट्रिप होती मोनू अंकल सोबत. आई दोघांच्याही बॅग पॅक करून देते आणि मोनू अंकल गट्टू आणि चिंकीला नॅशनल पार्क कडे जाण्यासाठी निघतात. गट्टू आणि चिंकी नॅशनल पार्कला पोहोचले आणि मोनू अंकल जंगल सफारीचे तिकीट्स घेऊन येतात. दोघे खूप जास्त एक्साइटेड होते. ते दोघेही मोनू अंकलच्या मागे मागे जातात. समोर खूप मोठं गेट होतं ज्यावर 2 लायन्स होते आणि त्या गेट मधून एंट्री करताना त्यांनी मोठे मोठे बोर्ड्स पाहिले ज्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मॅप्स होते. काही बोर्ड्सवर लिहिलं होतं की इथे कचरा टाकायला मनाई आहे. गट्टू आणि चिंकी, आपली जंगल सफारी 2 तासाची असणार आहे. ते बघा, आपल्या जीप मध्ये ड्रायव्हर आणि गाईड आपली वाट बघत आहेत. मोनू अंकल आणि गट्टू चिंकी गाडीत जाऊन बसले. जीप स्टार्ट झाली आणि पुढे जाऊ लागली. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीची एक्साइटमेंट लेवलही वाढू लागली. त्यांना तर फक्त लवकरात लवकर हत्ती आणि अस्वलाला पाहायचं होतं. नॅशनल पार्कचं दाट जंगल सुरू झालं होतं. सर्वात अगोदर गाईडने छोटे छोटे मोर दाखवले जे अगदी आरामात एका झाडाखाली बसले होते. वाव, हा मोर किती सुंदर आहे. खरंच, मी एवढे सुंदर पिकॉक्स कधीच नाही बघितले. मुलांचं बोलणं ऐकून मोनू अंकलला हसू आलं. पुढे जाता जाता गाईडने एका हरणाकडे इशारा केला जो एका छोट्या तलावाजवळ पाणी पित होता. गाईडने ड्रायव्हरला गाडी थोडी हळू करायला सांगितली आणि बाकी सगळ्यांना अगदी शांत बसायला सांगितलं. गट्टू चिंकी, एकदम शांत बसा.
जर त्या हरणानं तुमचा आवाज ऐकला तर तो पळून जाईल. गट्टू चिंकीने होकारार्थी मान हलवली. मग जीप पुढे निघाली. जीप एका जंगलात जाऊन थांबते. काय झालं अंकल, आपण इथे का थांबलोय? चिंकी, इथून थोड्या अंतरावर एक लायन आहे. आता आपण त्याला पाहू. अरे वा, आता आपण सिंह बघणार. मला तर भीती वाटते अंकल. जर त्या लायनने आपल्याला खाल्लं तर? अगं नाही चिंकी, आपली जीप त्यापासून खूप लांब असणार आहे. तो आपल्याला पाहू शकणार नाही. जीप हळूहळू पुढे जाऊ लागली आणि काही दाट झाडांमागे जाऊन थांबली. गाईडने प्रत्येकाला एक एक करून बायनॉक्युलर्स दिले आणि दूर बसलेला एक लायन दाखवला. ते बघा, त्या लायनने आत्ताच आपला शिकार खाल्लाय आणि आता आराम करतोय. किती मोठा सिंह आहे हा. मला तर याला बघून खूप मजा आली. हो खरंच, केवढा मोठा आहे हा लायन आणि सोबतच केवढा खतरनाक दिसतोय. मग जीप पुढे निघाली. शेवटी गट्टू चिंकीला ज्या प्राण्याला पाहायचं होतं ते दिसलेच. त्यांच्या आजूबाजूची जमीन थरथरू लागली आणि त्यांनी पाहिलं की खूप मोठा हत्तींचा कळप त्यांच्या समोरून जात होता. एवढ्या सगळ्या हत्तींना बघून गट्टू आणि चिंकी तर अगदी हैराण होऊन गेले होते. बाप रे, किती मोठा हत्ती आहे आणि याचे मित्र सुद्धा. आमच्या बाई तर बरोबर बोलत होत्या, हे सगळे तर आरामात खात असतील 330 पाऊंड अन्न. पण याच्यासाठी एवढं अन्न कुठं येत असेल? एवढं कोण बनवत असेल? अरे, या नॅशनल पार्क मधलीच लोक या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतात मुलांनो. या मोठ्या हत्तींचं खाणं देखील तेच आणतात. अशी जीप पुढे जाऊ लागली आणि गट्टू आणि चिंकीने खूप सारे अॅनिमल्स पाहिले. त्यांनी ससा, माकड, जिराफ आणि गेंड्यांनाही पाहिलं. गट्टू आणि चिंकीला प्रत्येक प्राण्याला बघून खूप आश्चर्य वाटत होतं, कारण त्यांनी त्यांच्या घराजवळ असं कुठलाही मोठा प्राणी पाहिला नव्हता. खूप पूर्वी चिंकीच्या एका मैत्रिणीकडे एक छोटासा ससा होता, पण इथे जे ससे होते ते खूप वेगळे होते. हे ससे त्या सशांपेक्षा मोठे होते आणि जास्त सुंदरही. त्यांना प्राण्यांसोबतच आपल्या शिक्षकांनी शिकवलेला धडाही आठवत होता. पाहता पाहता 2 तास संपले आणि जंगल सफारी देखील संपली. मला तर कळलंच नाही ते 2 तास कसे संपले. हो खरंच, खूप मजा आली. मोनू अंकल दोघांनाही खुश पाहून अतिशय खुश होते आणि मग त्यांनी दोघांना एक एक आईस्क्रीम दिलं आणि मग सगळे जण घराकडे निघाले. अंकल, आम्हाला परत नॅशनल पार्कला नक्की घेऊन या हा. हो काका, आम्हाला इथे खूप मजा आली. मी पुन्हा नक्की येईन. हा मुलांनो, का नाही. पुढच्या सुट्टीमध्ये मी तुम्हाला पुन्हा नॅशनल पार्कला फिरायला आणीन. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने नॅशनल पार्कच्या सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या. आई सुद्धा त्या सगळ्या गोष्टी ऐकून अतिशय खुश झाली. अरे वा, मला हे ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही तिथे काय काय शिकलात. चला, आता मोनू काकांना टाटा करा आणि हो, त्यांना थँक्यू ही म्हणा. बाय बाय अंकल, तुम्ही आम्हाला भेटायला लवकर या हा. हो काका, थँक्यू आम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी. हो मुलांनो, जरूर. एवढं बोलून मोनू अंकल आपल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचून त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना आणि शिक्षकांना सांगितलं की नॅशनल पार्क मध्ये त्यांनी किती प्राणी बघितले ते. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात, कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागला. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई, लवकर ये ना. अरे हो येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली आहे. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो, चला आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात.
तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो हो, तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना. मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं, तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं, जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? हा, तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं? ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज. हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी, गोलू मोलू जाडी होणार, हो नाही? हो, पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा. सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा. शिकून जाल. वाव. दोघे पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला, आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं? मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू? टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा, एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते. तुम्ही ते पिझ्झ्यावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लोव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे, हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये.
तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस अजून फक्त 5 मिनिटं, मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय. हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेट मध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. सोसायटी एक्झिबिशन. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे आपल्या रूम मध्ये उशांनी भांडत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून खूप छान सुगंध येतो. चिंकी अगदी धावत पळत जाऊन आईकडे जाते. काय बनवलंयस आई? मस्त वास येतोय, मला बघायचंय. अगं जरा नीट शिजू दे, थोडं थांब. तुझ्यासाठी व्हाईट पास्ता बनवतीये. तेवढ्यात गट्टूही धावत धावत येतो. अरे चिंकी, गेम मध्येच का सोडला? तुझी वेळ आली तर तू लगेच इथे आली. किती मस्त वास येतोय गट्टू. मी तर आईकडनं पास्ता बनवणं शिकणार आहे. अरे, त्यासाठी पुढच्या वेळेस सुरुवातीपासून उभं राहून सगळी प्रोसेस बघायची कुकिंगची. कशा प्रकारे चिरतात भाज्या, कसा शिजवतात पास्ता, सगळं पहिल्यापासून बघायचं. असं मधूनच बघितलंस तर काही समजणार नाही. ओके आई. आई, मला पोहे बनवायला शिकायचंय. ओके गट्टू, पुढच्या वेळेस आपण पोहे बनवायला शिकूया. सगळेजण बोलत असतातच तेवढ्या दारावरची बेल वाजते. गट्टू, जरा बघ बरं कोण आलंय. गट्टू धावत पटकन दरवाजापाशी जातो आणि दरवाजा उघडतो. दरवाजात पाहतो तर सोसायटीचे चेअरमन वर्मा अंकल तिथे आलेले होते. अरे वर्मा काका, नमस्कार. नमस्ते बाळा, कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे काका. तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून बाहेर येत विचारते, कोण आलाय बाळा? कोणाशी बोलतोयस? अरे तुम्ही कसे आहात वर्माजी? दरवाजात का उभे आहात? या ना आत या. हो, मी ठीक आहे. हे एवढं कार्ड द्यायचं होतं. यावेळी सोसायटीच्या मीटिंगला तुम्हाला यायला जमलं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रोग्राम करायचं ठरवलंय. फूड प्रोग्राम असेल तो. कोणाला वाटलं तर आपला स्टॉल देखील लावू शकता किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रमही करू शकता. जसं कोणाला गायचं किंवा नाचायचं असेल तर सोसायटीसाठी काहीही मेसेज असला तरी तो देऊ शकता स्टेजवर. ठीक आहे, आम्ही नक्की येऊ. तुम्ही आत तर या, चहा पिऊन जा. तोपर्यंत बाबा सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर येतात. अरे, तुम्ही अजूनही दरवाजातच आहात. मस्त प्रोग्राम ठरलाय ना, तेवढंच सांगायचं होतं. तुमची त्या दिवशी मीटिंग होती, तुम्ही नव्हता आलात. हो, माझ्यासाठी काही काम असेल तर मला सांगून ठेवा. सोसायटीच्या कामासाठी मी नेहमी तयार आहे. हो हो, नक्की. आता निघतो मी. प्रोग्रामची तयारीही करायची आहे. आणि हो, तुम्हाला सोसायटीमध्ये जर स्टॉल टाकायचा असेल तर अगोदर सांगा बरं का. एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून ते निघून जातात. पुन्हा सगळे स्वयंपाकघरात येतात. आई, हे स्टॉल काय असतं? त्यामध्ये आपण खाण्यापिण्याचं सामान किंवा इतर कुठल्याही सामानाचं एकदम छोटंसं दुकान लावू शकतो. तेवढ्यात बाबा, जे इतक्या वेळापासून या सगळ्यांचं बोलणं बाहेर बसून ऐकत असतात, ते म्हणतात, अरे, आपण पास्ताचा स्टॉल लावला तर चिंकी आईला स्वयंपाकात मदत करेल आणि गट्टू माझ्यासोबत बिलिंगला. दोघांनाही टीम मॅनेजमेंट कळेल. वाव, किती मजा येईल. आई, आपण पास्त्याचा स्टॉल लावू. ठीक आहे, मी वर्माजींना आता सांगतो. सोसायटीतल्या कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. बाकी मुलंही वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊन गार्डन मध्ये जमा होतात. अरे गट्टू, मजा येईल स्टॉल मध्ये तर. मी तर टोमॅटो सूपचा स्टॉल लावलाय. बघ तू, मीच विनर बनेल. चिंकी बंटीचं बोलणं ऐकून उदास होते. आई, स्टॉल लावून आपण चूक तर नाही ना केली? बघ ना, बंटीने टोमॅटो सूप बनवलंय. पण आपण काय? अगं बाळा, इकडे ये. आपण जे करणार आहोत ते सगळे पाहतील.
तू सगळ्या सोसायटीला तुझ्या हातांनी बनवून स्वादिष्ट पास्ता खाऊ घालशील. ये, आता पास्ता कसा शिजवायचा ते शिकवते. तू आणि गट्टू भाज्या आणि मशरूम अगदी बारीक चिरा. ओके आई, आपणच जिंकणार. आता कसं? गट्टू आणि चिंकी सगळ्या भाज्या चिरत असतात आणि आई गॅस ऑन करून पास्ता उकळायला ठेवते. तिकडे बाबा कुपनची डायरी आणि पेन घेऊन बाजूला उभे राहतात. ही कोणाची वही आहे बाबा? ही डायरी नाही, बिल आहे बाळा. जो कोणी मला प्लेटचे पैसे देईल त्यावेळेला त्याचे पैसे कापून घेईन. त्या पैशांना तू गल्ल्यात टाक आणि मग शेवटी आपण रात्री हे सगळं काउंट करू. वाव, किती मजा येईल. हो, फक्त लोकांना आपला पास्ता आवडला पाहिजे. का नाही आवडणार? आज आपली चिंकी स्वतः बनवतीये. येस आई. थोड्या वेळाने एक एक करून लोक गार्डन मध्ये येऊ लागतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरही लोक येऊ लागतात. सुरुवातीला खूप गर्दी असते आणि गट्टूच्या स्टॉलवर फक्त 2 माणसं असतात. अरे देवा, आपण हरलो तर? काही होणार नाही बेटा, बी पॉझिटिव्ह. आणि तिकडे पास्ता बनताच चिंकी आवाज देऊ लागते. पास्ता पास्ता, एकदम गरमागरम पास्ता, रेड व्हाईट पिंक सॉस मध्ये. अरे वा चिंकी, तू तर सगळ्या प्रकारचा पास्ता बनवायला शिकली. हो, मी आहेच बेस्ट. अच्छा, व्हाईट पास्ता रेड पास्ता कसा बनवशील? अरे बाबा, एकदम सोपं आहे. रेड सॉस मध्ये केचप घालायचं असतं आणि व्हाईट मध्ये मैदा, चीज आणि दूध. हो नाही? हो बाळा. तेवढ्यात पास्ता बनतोय हे बघून त्यांच्या काउंटरला गर्दी होऊ लागते. सगळी लोक एक एक करून कुपन काढतात. तिकडे बंटीच्या सूप मध्ये मीठ कमी असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होते. एक एक करून या सगळे. ठीक आहे काका. आणि बाकी लोकही रांगेत उभे राहतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरची मुलं सुद्धा इकडे लाईन मध्ये येऊन थांबतात. बंटी उदास होऊन जातो. तिकडे गट्टू आणि चिंकी सगळ्यांना एक एक करून प्लेट्स देत असतात. हे घ्या वर्मा काका. हे घ्या काकू. कसा झालाय सांगा बरं का? वा वा, केवढा टेस्टी पास्ता बनवलाय तुम्ही. चिंकी बाळा, तू तर कमाल केलीस. हे घे, 501 रुपयांचं बक्षीस माझ्याकडून. अरे काका, हे काय? घे बेटा, हे आमच्याकडून बक्षीस आहे, सगळ्या सोसायटी कडून. काय म्हणता? बाकी लोकही हो मध्ये हो मिळवतात. बाकी मुलं आणि बंटी गुड्डी हे बघून थोडेसे उदास होतात आणि आई बाबा हे सगळे पाहत असतात. गट्टू चिंकी, हे पैसे घ्या. या पैशातून बाकी सगळ्या मुलांची पार्टी. हे या सगळ्यांचं आहे. हो बाबा. बंटी, इकडे ये. तू माझ्या चिंकीच्या हातचा रेड सॉस पास्ता खा. तुला आवडतो ना? आणि अशा प्रकारे सगळी मुलं छान पास्ता खाऊन नंतर आनंदाने नाचू लागतात. रात्री बाबा डबा उघडतात ज्यामध्ये खूप सारे पैसे असतात. गट्टू, काउंट करा दोघं आणि मला सांगा किती पैसे कमावले. 1, 2, 800 रुपये बाबा. हे तुमच्या दोघांचं बक्षीस आहे, पहिली कमाई. यातून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊ. यात तर माझा फ्रॉकही येईल. सगळे जण हसू लागतात. आई बाबा एकमेकांकडे पाहून स्माइल करतात. थँक्यू आजच्या प्रोग्रामसाठी. सगळी मुलं नेहमीसारखी स्कूल बसमध्ये बसलेली होती. बंटी आणि गुड्डी सुद्धा आपल्या स्टँड पासून बसमध्ये चढलेले होते. चिंकी, काय आणलंयस डब्यात आज? आज मी उपमा आणलाय. वाव, माझ्या आईने आज इडली बनवलीये. आपण सगळे शेअर करू वर्गात. पण मी आज डबा आणायला विसरलोय. घाईघाईत घरी गेलो तर आई सुद्धा रागवेल. काही हरकत नाही बंटी, आपण सगळे सोबत शेअर करून खाऊ. कॅन्टीन मधून सँडविच घेऊया. आज बाबांनी मला पॉकेट मनीही दिलाय. थँक्यू यार, माय बेस्ट फ्रेंड. येस. तेवढ्यात शाळा येते. सगळी मुलं एक एक करत आपल्या क्लासरूम मध्ये जातात. सरस्वती मातेच्या प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडम येऊन अनाउन्समेंट करतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग मॅम. तुम्ही सगळे निरोगी आणि आनंदी असाल अशी आशा करते. पुढच्या आठवड्यात 10 तारखेला आपली मासिक पालक सभा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पालकांना घेऊन यायचंय. ओके मॅम. काही शंका? कोणाला काही शंका असतील तर वर्ग शिक्षकांना विचारा. काहीच शंका नाही मॅडम. ओके, आता तुम्ही वर्गात जा. सगळी मुलं आपापल्या क्लासमध्ये निघून जातात
आणि टीचर्स क्लास घेऊ लागतात. गुड मॉर्निंग मुलांनो, आपल्या गणिताच्या वह्या काढा. असं करत करत बाकी टीचर्स सुद्धा येऊन जातात. सगळे क्लासेस होऊन जातात आणि सगळी मुलं घरी येतात. काय झालं शाळेत आज? एकदम मस्त आई. आई, आमच्या शाळेत 10 तारखेला पालक सभा आहे. दोघांनाही यायचंय. ठीक आहे, येऊ आम्ही. शेवटी 10 तारीख उजाडते आणि गट्टू आणि चिंकी शाळेकरता तयार होत असतात. आई, आमची बस येईल. आम्ही आता चाललोय, पण लक्षात ठेव, मधल्या सुट्टीनंतर पालक सभा आहे. नक्की या दोघांनी. हो आई, आणि तू तो लाल कुर्ता घाल. ओके बेटा, आता तुम्ही बाहेर जा. तुमची बस येईलच. थोड्याच वेळात बस येते आणि दोन्ही मुलं बसमध्ये चढतात. आई आणि बाबा दोघेही तयार होऊन शाळेमध्ये पोहोचतात, जिथे वेगवेगळ्या क्लासची मुलं वेगवेगळ्या वर्गात जात असतात. एक्सक्यूज मी, क्लास सेकंडची पॅरेंट्स मीटिंग कुठे चालू आहे? ती तर दुसऱ्या मजल्यावर आहे. रूम नंबर 208 मध्ये सुरू आहे. तुम्ही तिकडेच जा. बाकी मुलंही आपापल्या रूम मध्ये चाललेली असतात. बरेच पॅरेंट्स तयार होऊन आलेली असतात. गट्टूचे आई बाबा सुद्धा रूम नंबर 208 मध्ये पोहोचतात. हा दुसरीचा वर्ग आहे? येस, तुम्ही तर गट्टू चिंकीचे पालक आहात ना? हं. आत या. मीटिंग थोड्याच वेळात सुरू होईल. दोघेही आतमध्ये येऊन बसतात. गट्टू आणि चिंकी अगदी पहिल्या रांगेत बसलेले असतात. दुसऱ्या रांगेत बंटी आणि तिसऱ्या रांगेत गुड्डी बसलेली असते. गुड मॉर्निंग टू ऑल पॅरेंट्स. गुड मॉर्निंग मॅम. आज आपण पालक सभा अशासाठी बोलवली आहे की तुमच्या 6माही परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि पुढे शाळेची हिवाळी सुट्टी सुरू होणार आहे. म्हणून सगळ्यांची ग्रोथ आणि मार्कांवर चर्चा करूया, कारण 6माही नंतरही प्रोग्रेससाठी अर्धवर्ष बाकी असतं. सगळे पॅरेंट्स आणि मुलं मॅडमचं म्हणणं ऐकत असतात. तर मी आता रजिस्टरच्या नंबरनुसार एक एक करून सगळ्यांना बोलवेन. ओके मॅम. अल्फाबेटनुसार सगळ्यात पहिल्यांदा आभाचं नाव येतं. टीचर आभाला मार्कशीट देते. आभा, तुला 72% मिळाले आहेत. अरे, हे तर खूपच कमी आहे. हो, कारण गणितात हिला खूप कमी मार्क आहेत. वर्गात लक्ष देत नाही आणि प्रश्नांची उजळणी करत नाही. गणित कच्चं असल्यामुळे हिचे टक्केही कमी आलेत. पण बाई, मी तर खूप अभ्यास करते. हो आभा, आभाचं समाजशास्त्र चांगलंय. तुम्ही एक काम करा, हिला काही वर्ष सगळे विषय हाताळू द्या. नंतर ती ज्या विषयात चांगली असेल तोच विषय घेऊ द्या. तिकडे गट्टूचे आई बाबा हे बघून खुश होत असतात. मी खूप खुश आहे. आपली मुलं खूप चांगल्या शाळेत शिकत आहेत. इथे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर गोष्टी देखील शिकवल्या जातात. हो, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की त्यांचे शिक्षक किती चांगले आहेत, किती लक्ष ठेवतात. त्यांना हेही लक्षात आहे की कोणता मुलगा कशात पुढे आहे. तेवढ्यात आवाज येतो चिंकी. चिंकी पुढे जाते. आई बाबा पण पुढे जाऊन खुर्चीत जाऊन बसतात. अरे, मी गट्टूलाही बोलावते. दोघं जुळे आहेत. एकाच वेळेस दोघांचे रिपोर्ट्स बघू. गट्टू, इकडे ये बाळा. तूही पुढे ये. तुमची दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. फक्त एवढाच फरक की गट्टू मॅथ्स आणि सायन्स मध्ये चांगला आहे तर चिंकी भाषांमध्ये. वाव. बाकी गट्टू स्पोर्ट्स टीम मध्ये चांगला खेळतो, पण चिंकी आता थोडी वीक झालीये. तुम्हाला तिच्यावर काम करावं लागेल. ओ, ती मध्ये थोडी वीक झाली होती, त्यामुळे तिची इम्युनिटी कमी झाली. दोघे गट्टू चिंकी बाजूला थांबून हे ऐकत असतात. चिंकीला पाहून मॅडम म्हणतात, चिंतेचं काहीच कारण नाही हो. सगळीच मुलं सगळ्यात हुशार नसतात. जर गट्टू स्पोर्ट्स मध्ये चांगला आहे तर चिंकी कल्चरल प्रोग्राम्स मध्ये खूप छान पार्टिसिपेट करते. ती दुसरी आलीये कल्चरल वीक मध्ये. हो ना चिंकी? थँक्यू. माझी मुलगी तर आहे सगळ्यात बेस्ट. आई आणि मॅडम एकमेकींकडे भावुक होऊन पाहतच असतात की तेवढ्यात गट्टू आईला येऊन मिठी मारतो. अरे, काय झालं बाळा? डोंट वरी. बस हेच म्हणायचं होतं. पण तुम्ही ह्याकडे लक्ष द्या की इंटरेस्ट कशातही असो पण पूर्ण ग्रोथ झाली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, म्हणून मार्कच सर्व काही नसतं. तुम्ही ठीक बोलताय. आम्ही आमच्या तऱ्हेने पूर्ण बेस देऊ. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. एक शाळा म्हणून आम्हीही लक्ष देऊ. दोघेही गट्टू चिंकीचा हात पकडून बाहेर चालले जातात. गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पकडापकडी खेळत असतात. गट्टू जरा जोरात धावतो.
त्यामुळे चिंकी त्याला पकडू शकत नसते. कितीही जोरात पळ गट्टू, मी तुला पकडणारच. जाऊन जाऊन जाणार कुठे? नाही पकडू शकणार. तुझे पाय माझ्यापेक्षा लहान आहेत. तुझा स्पीडही माझ्या इतका नाहीये. चिंकी ही तोंड वाकडं करून पुन्हा उत्तर देते. मी पकडेलच तुला. तर काय झालं, मी हळू पळते. बाबा तिथे जवळ बसून त्या दोघांना बघत असतात आणि आई तिकडे स्वयंपाकघरात उभ्या उभ्या त्यांना बघून म्हणते, अरे हळूहळू पळा दोघं. कोणाला लागलं तर त्रास होईल. तुमच्या बाबांनी तुम्हाला डोक्यावर बसवून ठेवलंय. माझं तर ऐकतच नाही. अगं ए, माझं नाव कशाला मध्येच घेतेस? अगं मुलंच आहेत ती, कधी खेळणार मग ते? शाळेचा अभ्यासही केलाय त्यांनी, एवढा गोंधळ तर चालायचाच. असं बोलता बोलता ते गट्टूला डोळा मारतात. चिंकी ही स्माइल करते. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू बेटा. तुम्ही खेळा दोघे. आई ओरडेल. अरे मी आहे ना. दोघेही सोफ्याच्या अवतीभवती पळत असतातच की तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. गट्टू चिंकी, बघा जरा दारात कोण आलंय ते. हा बेटा बघ बरं. अगोदर दरवाजा उघडा. यावेळी कोण आला असेल? गट्टू धावत जाऊन दरवाजा उघडतो तर शेजारच्या आजी आईला भेटायला आलेले असतात, जी बंटीची आजी असते. गट्टू त्यांना पाहून जोराने म्हणतो, हॅलो आजी. कोण आलाय बाळा? बंटीची आजी आलीये. आई हे बघून रागवते आणि म्हणते, अरे मैत्रीण आहे का तुमची? आजी आहे. त्यांच्या पाया पडून नमस्कार कर. हॅलो आजी काय म्हणतोय? चिंकी, तूही आजीच्या पाया पड. गट्टू चिंकी दोघेही आजीच्या पाया पडतात. नमस्कार आजी. खूप खुश राहा तुम्ही दोघं. खूप शिका, खूप प्रगती करा. घरी जर कोणी पाहुणे आले तर त्यांना आत घेतात बाळा. अगं बाई, त्यांना का ओरडतेस? लहान आहेत अजून दोघे. हळूहळू सगळं शिकतील. तसं नाही हो काकू, पण मॅनर्स तर आतापासून शिकवावे लागतील ना. हो हो, ते तर खरंय. माझा आशीर्वाद तर नेहमी या दोघांच्या सोबत आहे. जसा माझा बंटी तशी ही दोघं. खुश रहा मुलांनो. अगदी बरोबर बोलतीयस तू. मुलांना मॅनर्स आतापासूनच शिकवावे लागतात. ठीक आहे, मी तुम्हाला बोलवायला आलीये. परवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. सगळ्यांनी नक्की या. आता मी येते. ठीक आहे, थांबा, बसा ना, मी चहा टाकते लगेच. अगं नको, इतर घरीही जायचंय. नंतर कधीतरी वेळ काढून येईन. असं म्हणून त्या निघून जातात. आई दोघांनाही आपल्याजवळ बोलावते. बाळा, नेहमी मोठ्यांचा आदर करावा, समजलं? जर बंटी आला तर त्याचंही असंच स्वागत करायचं. तो तुमचा मित्र आहे, वर्गमित्र. तुम्ही एकाच वयाचे आहात, पण तरीही त्याला हाय हॅलो केलं पाहिजे. सकाळी भेटला तर गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग. अच्छा, मग आम्ही बाबांनाही सकाळी उठल्यावर हाय म्हटलं पाहिजे? हो बाळा, हे सगळे गुड मॅनर्स आहेत. तुम्ही माझी गोड मुलं आहात ना, शहाणी मुलं. म्हणून नेहमी चांगल्या सवयी असायला हव्या. शाळेतही शिक्षक भेटले तर त्यांना ग्रीट करायचं. इतर मुलांना शेक हँड. आई, ती गुड्डी तर माझ्याशी अर्धा वेळ भांडतच असते. मी नाही करणार हाय तिला. असं नाही बोलायचं चिंकी, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. हे बघ, जर कोणी जवळचं असेल तर त्यांना सॉरी किंवा थँक्यू म्हणायला कचरायचं नसतं. ते कसं आई? अच्छा, पण आई, शाळेत मुख्याध्यापिकांच्याही पाया पडायचं. बाबा जे एवढ्या वेळेचे शांतपणे ऐकत होते ते हसत म्हणतात, बेटा त्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार म्हणा. ते शाळेत असतील ना म्हणून. ओके बाबा. दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेत जातात आणि आईबाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना ग्रीट करतात. हॅलो गुड्डी, आय एम सॉरी, मी तुझ्याशी भांडले. तू सॉरी म्हणालीस चिंकी? हो, आई म्हणते सॉरी म्हटल्याने कोणी लहान होत नाही. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू नाराज झालीस तर मला नाही आवडत. पण चिंकी, चूक तर माझी होती. मला सॉरी म्हणायला हवं होतं. हे बोलता बोलता ती थांबते. आय एम सॉरी चिंकी, आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड असशील. मी कधीच तुझ्याशी भांडणार नाही. दोघी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यात वर्गात टीचर येतात. गुड मॉर्निंग मिस. गुड मॉर्निंग मुलांनो.
आज आपण मॅनर्स शिकणार आहोत. तुम्हाला काय माहितीये मॅनर्स विषयी? कोण सांगेल? तेवढ्यात चिंकी हात वर करते. हा चिंकी, सांग. मोठ्यांच्या नेहमी पाया पडावं. ते जर घरी आले तर त्यांना पाणी देऊन चहा नाश्ताही द्यायचा. जर मित्र असतील तर सगळ्यांना हाय हॅलो आणि मिठी मारायची. अरे वा, किती चांगले संस्कार आहेत. बघितलं मुलांनो, ऐकलं चिंकीने काय सांगितलंय ते? वर्गातली सगळी जण एका आवाजात म्हणतात, येस मिस. आणि हो, सकाळी जर कोणी तुम्हाला भेटलं तर त्याला गुड मॉर्निंग दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर दिवसाच्या वेळात तुम्ही सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणू शकता, कारण ती वेळ दुपारची झालेली असते. बाई, सगळ्यांना इव्हिनिंग किती वाजता म्हणायचं? तसं तर संध्याकाळीच म्हणायचं असतं, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, कारण त्यानंतर तर रात्र होते. आणि हो मुलांनो, रात्री सगळ्यांना शेवटचं ग्रीटिंग गुड नाईट म्हणायचं असतं. मी माझ्या आई बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपते मिस. व्हेरी गुड चिंकी. आणि मुलांनो, तुम्ही? आम्हीही मिस. वाव, किती छान आणि मस्त वर्ग आहे माझा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. गट्टू आणि चिंकी घरी येतात आणि तयार होऊन बंटीच्या घरी जातात. गट्टू धावतच जाऊन आजीच्या पाया पडतो. आजी नमस्कार. अरे खूप खुश राहा दोघं तुम्ही. खूप शिका, खूप मोठे व्हा. आई गट्टू आणि चिंकीला बघून मनातल्या मनात हसत असते. तेवढ्यात बाबा येऊन म्हणतात, थँक्यू, तू दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेस. स्कूल बस. सकाळची वेळ आहे. आई नेहमीप्रमाणे गट्टू चिंकीचा डबा बनवून त्यांना आवाज देते. गट्टू चिंकी, लवकर तयार व्हा, तुमचा डबा तयार आहे. आई, ही शूलेस बांधली जात नाहीये, उलटी बांधली. अरे देवा, अजून शूलेस नाही बांधलीस तू? लेट होणार आहे तुला. स्कूल बस येतच असेल रोजच्या सारखी. आई, माझाही टाय नाही मिळते. बस, म्हणून मी म्हणत असते की रात्री सगळं व्यवस्थित काढून ठेवत जा ना. आता जर टाय सापडला नाही तर गेल्या वेळेसारखी परत टीचर ओरडेल, मग तू रडशील. त्यात ही स्कूल बस आता कधीही येत असेल. हे घे चिंकी, झाली तुझी लेस बांधून. आई, माझा टाय. थांब, काल धोब्याकडनं जे कपडे आले होते त्यात बघते. तेवढ्यात दरवाजात बसच्या हॉर्नचा जोरदार आवाज येतो. अरे, अजून सगळे तयार नाही झाले. बस आली. चिंकी, इकडे ये. गळ्यात पाण्याची बाटली तरी अडकव, नाहीतर काल सारखी विसरशील. बस ड्रायव्हर अजूनही जोरजोरात ओरडत असतो. तेवढ्यात आई आतून टाय काढते आणि पटापट गट्टूला बांधत असते. अरे बाबा, नुसता गळ्यात टाक गतो. रस्त्यात गट्टू नीट कर रे. आता पळा. बसने 2दा हॉर्न वाजवलाय. जर निघून गेली तर मला सोडावं लागेल इतक्या लांब. आई आणि बाबा गट्टू चिंकीचा हात पकडून मेन गेट कडे धावतात. अरे चला, उशीर होतोय. अजून 30 मुलांना पिक करायचंय वेगवेगळ्या ठिकाणांहून. तुम्ही बस येण्याच्या अगोदरच गेट जवळ येऊन थांबत जा. सॉरी, पुढच्या वेळेस पासून नक्की येऊ. आजसाठी थँक्यू हा. आई गट्टू चिंकीकडे बघत म्हणते. बघितलं दोघांनी, म्हणून मी म्हणत असते रोज वेळेवर झोपा, वेळेवर उठा, पण तुम्ही तर माझं ऐकतच नाही. अगं बाई, आता त्यांना संध्याकाळी रागव. आता अगोदर त्यांना बसमध्ये बसू दे. दोघे जण धावत धावत बसच्या गेटमध्ये पोहोचतात. कंडक्टर त्यांना एक एक करून वरती चढवतो. बस मधली सगळी मुलं गट्टू चिंकीला बघून जोरदार हायफाय करतात आणि गट्टू चिंकी ही हायफाय करतात. थोड्या वेळानंतर दोघेही आपापल्या सीटवर बसतात. सुधा, थोडं पुढे सरक ना, तू माझ्या सीटवर बसलीयस. नाही सरकणार. ही माझी सीट आहे. बघा कंडक्टर काका, हे काय होतंय? अगं सुधा, तुझी सीट तिकडे आहे, ही नाही. काल सांगितलं होतं. अच्छा, आपण एक काम करू. तू थांब, तू इथेच बस. आपण चॉकलेट खाऊयात सोबत. अरे चिंकी, आधी माझा टाय नीट कर ना. चिंकी गट्टूचा टाय नीट करून देते. सुधा हे बघून हसू लागते. अगं, का हसतेस तू? गट्टू इतका मोठा झाला तरी त्याला साधा टाय पण बांधता येत नाही. तुला काय करायचंय? चिंकी माझी बहीण आहे, ती माझी इतर कामं पण करते. सुधा गट्टूला छेडू लागते. गट्टूला टाय बांधता नाही येत, गट्टूला टाय बांधता नाही येत. गट्टू तोंड फुगवून बसून राहतो. तेवढ्यात पुढचं स्टँड येतं आणि गट्टूचा बेस्ट फ्रेंड बंटी आणि चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डी दोघे बसमध्ये येतात. दोघेही धावत येऊन गट्टू चिंकीला मिठी मारतात.
गुड्डी, मी जस्ट चॉकलेटचे तुकडेच करणार होते. आता आपण सगळे एकत्र खाऊ. वाव, माहितीये आईने सगळ्यांसाठी सँडविच पाठवलंय. वाव, ह्यामध्ये चीजही आहे का? नाही, त्यात फॅट असतं. आईने व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. थांबा, आता सगळ्यांना देते. मला 2 पीस खायचेत गुड्डी. काल पण एकच पीस दिला होतास. अरे थांबा बाबा, आईने आज मोठं सँडविच वेगळं पाठवलंय सगळ्यांसाठी. चिंकी आनंदाने उड्या मारू लागते. वाव, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस गुड्डी. थँक्यू काकू. मग गुड्डी सगळ्यांना सँडविच वाटते आणि चिंकी चॉकलेट पीस. सगळे अगदी आनंदाने खात असतात. बंटी, आपण शब्दकोडे सोडवूया. काय वाटतं गुड्डी आणि चिंकी? अजून अर्धा तास लागेल शाळेत पोहोचायला. अरे अंताक्षरी खेळूयात ना. नाही नाही, आई म्हणते वर्ड पझल खेळल्याने मेमरी पण शार्प होते. गट्टू, वर्ड पझलच खेळूयात, पण आज जरा वेगळं. वेगळं कसं? कोणीतरी एक जण उभं राहून हिंट देईल आणि बाकीच्यांनी तो 1 वर्ड ओळखायचा. वाव, ही तर खूप छान आयडिया आहे. एक काम करूयात, सुरुवात तूच कर, म्हणजे इतरही नियम व अटी शिकतील. तेवढ्यात बसचा ब्रेक जोरात लागतो आणि बंटीच्या हातून सँडविच खाली पडते. तो एकदम उदास होऊन जातो. अरे यार, आता पडला तर याला माती सुद्धा लागली असेल. आईने खाली पडलेली वस्तू उचलून खायला मनाई केली आहे. मला खूप भूक लागली होती. त्याचा उदास चेहरा गट्टू, चिंकी आणि गुड्डी बघू शकत नाहीत. एक काम करू, आपण आपल्या सँडविचचा एक तुकडा बंटी सोबत शेअर करू, जेणेकरून त्याला पण सँडविच खायला मिळेल. अरे नाही, तुम्ही लोक खा. पण तोपर्यंत सगळ्यांनी एक एक पीस बंटीला दिलेला असतो. अगं, हे काय करतेस? बीट तर सगळ्यांनीच खायला हवं, त्यामध्ये आयर्न असतं. आई सांगते ना चिंकी. आणि हो, हे आणि गाजर खाल्ल्याने गाल सुद्धा एकदम लाल होऊन जातात, चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि आई हे सुद्धा म्हणाली होती की हिवाळ्यात हे रोज खाल्लं पाहिजे, त्याने इम्युनिटी ही वाढते. हो, एकदम बरोबर बोलतेय ती. प्रॉमिस कर की आज नंतर कधीच टाकणार नाही. ओके बाबा, प्रॉमिस. चिंकी पिंकी प्रॉमिस. नाही, चिंकी प्रॉमिस. हे ऐकून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. अगं चिंकी, आता तू शब्दकोड सांग. थोड्याच वेळात शाळा येईल, 10 मिनिटंही मिळणार नाही खेळायला. कंडक्टर काका हे सगळं बघत असतात. ते मनातल्या मनात मुलांचा ऍक्टिव्हनेस बघून खुश होतात. चिंकी आपल्या जागेवर उभी राहून म्हणते, ज्यांच्यामुळे गाल होतात लाल लाल, सगळे म्हणतात भाजी, पण आहे ते फळ. सांगा सांगा, काय नाव आहे? अरे, बीट. चूक. अरे किती अवघड प्रश्न आहे हा. तेवढ्यात गुड्डी एकदम म्हणते, टोमॅटो, कारण ते फळ आहे. एकदम बरोबर. तू किती इंटेलिजंट आहेस गुड्डी, म्हणूनच तर तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. सगळे खुश होऊन जातात. तेवढ्यात शाळा येते. बस कंडक्टर मुलांना म्हणतात, मुलांनो, पळायचं नाहीये. मी सगळ्यांना एक एक करून उतरवेन. फक्त आपापल्या जागी चुपचाप उभे राहा. आणि सगळी मुलं आपापल्या जागी उभे राहतात आणि कंडक्टर भैया हाताने सगळ्यांना एक एक करून खाली उतरवतात. बाय मुलांनो, चांगल्या प्रकारे आज दिवसभर अभ्यास करा आणि शाळा सुटल्यावर मला इथेच परत भेटा. बाय बाय भैया. फर्स्ट टाइम इन द लायब्ररी. क्युरिओसिटीतूनच मुलं शिकतात. त्यांना बऱ्याच प्रकारचे प्रश्नही येतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर पटापट त्यांना मिळाली तर त्यांचं नॉलेजही लवकर वाढतं आणि ते इंटेलिजंट बनतात. हिस्ट्रीच्या पिरियडला मॅडम इंडियन कल्चरबद्दल सांगत आहेत. मुलांनो, जसं आपल्याला माहितीये, भारतामध्ये विभिन्न संस्कृतीची लोक राहतात आणि विभिन्न परंपराही आहे. भाषा, सण, कपडे, जीवनशैली यावरून भारतीय संस्कृतीतील विविधता समजून येते. बाई, पण असं कसं होऊ शकतं? इतक्या विविध प्रकारची भाषा कशी बोलली जाऊ शकते? भारत देश एक असा देश आहे जिथे प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते गट्टू, आणि याचं कारण आहे विभिन्नता आणि संस्कृती. भारतात जवळपास 780 भाषा बोलल्या जातात. भारतात 22 भाषांना मान्यता प्राप्त झालीये. बाई, पण हे वेगवेगळं कसं बनवलं?
राज्य कोणी बनवली? प्रत्येकाला तर वेगवेगळी भाषा येत नाही. मग मी दुसऱ्या राज्यात कसा जाऊ शकेन? प्रत्येक राज्याचा एक इतिहास आहे आणि हे जाणण्याची जर तुला खरंच इच्छा असेल गट्टू, तर शाळेच्या लायब्ररीमध्ये याच्याशी रिलेटेड पुस्तकं वाच, तर तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. क्लासमध्ये काही जण खूप खुश झाली. इंटरव्हलमध्ये टिफिन खाताना गट्टू, चिंकी आणि बाकीचे मित्र लायब्ररीबद्दल बोलत होते. अरे वा, किती छान झालं ना. आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या वर्गांना परवानगी दिली. बाईंनी सांगितलं की माझ्या प्रश्नांची उत्तरं मला लायब्ररीत मिळतील. आपण सगळे उद्या लायब्ररीत जाऊ. म्हणजे कोण येतंय तुझ्या सोबत? मी तर नाही येतय. अभ्यासाची पुस्तकं बघून मला तर झोपच येते. लायब्ररीत मी तर झोपूनच जाईन. बंटीच्या बोलण्यावर सगळेजण हसू लागले. असं थोडीच असतं बंटी. काहीतरी नवीन करायला मिळतंय तर त्यात एक्साइटमेंट हवी. असं पळून नाही जायचं त्यापासून. मी तर नक्कीच जाणार. अरे गट्टू, चिंकी, लायब्ररीमध्ये नका जाऊ. मी ऐकलंय की लायब्ररीत जाणाऱ्या मुलांच्या स्वप्नात पुस्तकं येतात आणि त्यांना परेशान करतात. तुला हे कोणी सांगितलं भूषण? असं काही नसतं. सगळेजण भूषणच्या बोलण्यावर हसू लागले. सगळ्या मुलांनी बघितलं की नोटीस बोर्डवरती लायब्ररी ओपन फॉर ऑलचा बोर्ड पण लावलाय. गट्टू, चिंकी शाळेतनं घरी आले आणि येताच आईकडे किचनमध्ये धावत गेले. अरे गट्टू, चिंकी, जेवायचंय? पोळ्या नाही झाल्या अजून. नाही आई, भूक नाही लागलीये. पण तुला आनंदाची बातमी सांगायचीये. शाळेमधली लायब्ररी आता आमच्यासाठी खुली आहे आणि उद्या आम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहे. अरे वा, ही तर खूप छान बातमी आहे बाळांनो. अभिनंदन. आईशी बोलून गट्टू, चिंकी अजूनच जास्त खुश झाले आणि रात्री जेवताना आईने बाबांना लायब्ररीबद्दल सांगितलं. क्या बात आहे गट्टू, चिंकी. मी ऐकलं की तुम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहात म्हणून. चांगली गोष्ट आहे मुलांनो. सिलेबस सोडून दुसरंही काही वाचायला हवं. लायब्ररीमध्ये शिकण्यासाठी बऱ्यापैकी गोष्टी असतात मुलांनो. हो बाबा, आम्हाला माहितीये. तुम्हाला माहितीये मुलांनो, मीही शाळेत असताना लायब्ररीत जायचे. जास्त वेळ आम्ही लायब्ररीत घालवायचो. हा, आमच्या काळामध्ये गावामध्ये एकच लायब्ररी होती. पण आज लायब्ररी आहे, पण आज कोणी लवकर लायब्ररीत जात नाही. पण बाबा, आम्ही लायब्ररीत जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहोत आणि असा विचार करतोय की मुख्याध्यापकांनी आधीच परवानगी का नाही दिली. एकदम बरोबर चिंकी. दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी शाळेच्या लायब्ररीत गेले. तिथे येताच गट्टू आणि चिंकीचं लायब्ररीत रजिस्ट्रेशन झालं. गट्टू, चिंकी लायब्ररीत आत गेले. दोघांनी बघितलं की वेगवेगळे शेल्फ्स बनवलेत. सगळीकडे पुस्तकच पुस्तकं. गट्टू आणि चिंकीने पहिल्यांदाच एवढी मोठी मोठी पुस्तकं बघितली. गट्टू, बघ ना, किती मोठाली पुस्तके आहेत. हो चिंकी, मला भारताचा इतिहास बघायचाय. पण एवढ्या सगळ्या पुस्तकात मी कसं शोधू? गट्टू स्वतःसाठी असं एक पुस्तक बघू लागला ज्याद्वारे तो इंडियन हिस्ट्री जाणू शकेल. आणि चिंकी सगळी पुस्तकं वरवर बघत होती. गट्टू आणि चिंकीजवळ लायब्ररियन सर आले. मुलांनो, तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पुस्तक पाहिजे मला सांगा, मी तुमची मदत करतो. सर, मला भारताचा इतिहास जाणून घ्यायचाय. लायब्ररियन सरांनी एका ब्लॉककडे गट्टू, चिंकीला इशाराने सांगितलं आणि दोघे त्या दिशेला गेली. तिथे फक्त भारताबद्दलची पुस्तकं होती. बघ ना चिंकी, आपला देश किती मोठा आहे. मी इथून सुरुवात करतो. गट्टूने एक पुस्तक घेतलं आणि टेबलवरती जाऊन वाचू लागला. चिंकीनेही आपल्याकरता कवितांचं पुस्तक घेतलं आणि तीही मजेत कविता वाचू लागली. पुस्तक वाचण्यात दोघं एवढी गुंग होऊन गेली की त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. लायब्ररियन सरांनी त्यांना जाण्यास सांगितलं कारण लायब्ररी बंद करण्याची वेळ झाली होती. सर, मी हे पुस्तक माझ्यासोबत नेऊ? मला पुढचं वाचायचंय. नाही बेटा, पुस्तक इथे बसून वाचण्याची परमिशन आहे, ती नेण्याची परमिशन दिलेली नाही. चिंकी नाराज झाली. पण गट्टू उत्साहात म्हणाला, काही हरकत नाही चिंकी, उद्या आपण परत येऊ. आणि गट्टू, चिंकी लायब्ररीतून घरी आले. डिनरच्या वेळेला गट्टूने जे वाचलं होतं ते आई, बाबा आणि चिंकीला तो सांगू लागला. बाईंनी खरं सांगितलं होतं. मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतंय. उद्या मी परत लायब्ररीत येईन. हो आई बाबा, मी हिंदी कविता वाचल्या. मला खूप छान वाटलं. किती मोठी पुस्तके असतात लायब्ररीमध्ये. चिंकीने पटापट आपलं जेवण केलं आणि आपल्या रूम मध्ये जाऊन ती आपली नोटबुक घेऊन आली. चिंकीने तिला आवडलेली कविता तिने नोटबुक मध्ये कॉपी केली होती
आणि तिने सगळ्यांना ऐकवली पण. हे भगवान हम सब तेरी है संतान, ईश्वर हमको दो वरदान, पढ़ लिख कर हम बने महान, हमसे चमके हिंदुस्तान. आई बाबा आणि गट्टूने चिंकी करता टाळ्या वाजवल्या. वा 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 चिंकी, क्या बात आहे. लहानपणी मी सुद्धा ही कविता वाचायचो. खूप छान. गट्टू चिंकी, तुम्ही पहिल्यांदा लायब्ररीत गेलात तरीही बोर नाही झालात, आणि तसं व्हायलाही नको. लायब्ररी ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला विविध प्रकारची पुस्तकं मिळतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही. बरोबर बोलली साई, खूप शांतता असते लायब्ररीमध्ये. आम्ही छान वाचूही शकतो. मी स्वतः मुख्याध्यापकांना थँक्यू म्हणणार आहे. पहिला लायब्ररीचा अनुभव खूप छान होता. गट्टू चिंकी लर्निंग कॉम्प्युटर. शाळेत मुलांचं मन लागलेलं असतं आणि त्याचं खरं कारण आहे की शाळा मुलांना गरजेच्या गोष्टी शाळेत प्रोव्हाइड करते. मुलं आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये घालवणं पसंत करतात. बऱ्याचदा शाळा मुलांची गरज समजते आणि त्याच प्रकारे बऱ्याच प्रकारचे प्रोग्रामही अरेंज करते. शाळेत टीचर अशाच प्रकारच्या कुठल्या तरी प्रोग्राम बद्दल सांगत होते. डिअर स्टुडंट्स, मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपण आपल्या शाळेमध्ये प्रोग्राम अरेंज करत आहोत, ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांना बरंच काही शिकायला मिळेल. सर, कोणता प्रोग्राम? आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर नव्हते आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या शिक्षकांचा स्टाफ यावर काम करत होता. आता आपल्या शाळेतही कॉम्प्युटर येणार आहेत. उद्याच कॉम्प्युटरची सगळी अरेंजमेंट होईल आणि सगळ्या क्लासच्या मुलांना कॉम्प्युटर शिकवला जाईल. अरे वा, आपल्या शाळेत कॉम्प्युटर येणार? वाव, मी तर कधीच कॉम्प्युटर वापरला नाही. कॉम्प्युटर मध्ये तर खूप सारी कामं केली जातात. मला पण शिकायचंय कम्प्युटर. वाव, कॉम्प्युटर तर प्रत्येक शाळेत असतो. आता आपल्याही शाळेत येईल. अशा प्रकारे कॉम्प्युटर विषयी सगळ्या मुलांमध्ये गप्पा होऊ लागल्या आणि क्लासमध्ये मुलांचा आवाजही वाढू लागला. मुलांनो, शांत व्हा. उद्यापासून हा प्रोग्राम सुरू होईल, ज्याची नोटीसही आज बोर्डवर लावली जाईल. सर क्लासमधून निघून गेले. गट्टू, चिंकी, हरी, पिंकी, बंटी आणि भूषण सगळे कॉम्प्युटर म्हटल्यानंतर उड्या मारू लागले. ये, कॉम्प्युटर शिकायचं. कॉम्प्युटर शिकायचं. ये, आपण कॉम्प्युटर शिकणार. आपण कॉम्प्युटर शिकणार आहोत. खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं सरांच्या इन्स्ट्रक्शन्सची वाट पाहू लागले. सगळे स्टुडंट्स आपण बनवलेल्या नव्या कॉम्प्युटर लॅब कडे जातील. सगळे एका रांगेत या. त्याबरोबर मुलांनी एक लाईन बनवली आणि कॉम्प्युटर लॅब कडे चालू लागले. एक मोठा हॉल ज्यात AC ची हवा चालू होती आणि खूप सारे कॉम्प्युटर टेबलवर ठेवले होते. एकदम नवीन हॉल बघून मुलांच्या चेहऱ्यावरतीही चमक आली. वाव, किती छान बनवली आहे कॉम्प्युटर लॅब. मुलं कॉम्प्युटर समोर जाऊन बसली. तुमच्या सगळ्यांचे कॉम्प्युटर सुरू आहेत. तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल जे माहिती असेल ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. मग सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल. अरे बापरे, असं काय? कॉम्प्युटर विषयी थोडं तर मला माहितीये, पण काही बिघाड झाला तर? मला तर वाटतं आपण काहीच नको करायला. न शिकता कॉम्प्युटर वापरणं कसं शक्य आहे? चला, पहिल्यांदाच कॉम्प्युटर समोर बसलो आहोत. जोपर्यंत टीचर सांगत नाही तोपर्यंत कॉम्प्युटरकडे पाहत राहू. कोणी बोलणार नाही. जेवढं तुम्हाला कॉम्प्युटर माहिती आहे तेवढं अप्लाय करायचा प्रयत्न करा. गट्टू आणि चिंकी खूप लक्ष देऊन कॉम्प्युटरकडे पाहू लागले. चिंकीने पूर्ण कीबोर्ड लक्ष देऊन पाहिला आणि कॉम्प्युटर ऑब्झर्व करू लागली. गट्टूनेही लक्षपूर्वक कॉम्प्युटर पाहिला आणि स्वतःहूनच गट्टूने माऊस हातात घेतला. हे बघ चिंकी, यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जातं. याला बहुतेक माऊस म्हणतात. चिंकीने पण आपल्या हातात माऊस घेतला आणि यूज करू लागली. कॉम्प्युटर स्क्रीनवरती माऊसमुळे एक ॲरो आला. हे बघ चिंकी, ॲरो आला. हो, याने आपण कॉम्प्युटरवर क्लिक करतो. चिंकी माऊस वर खाली करून ॲरो सोबत खेळू लागली. अरे वा, कॉम्प्युटर तर सोपा आहे. जमलं मला. दुसरीकडे बंटीने कॉम्प्युटरचं बटनच बंद केलं आणि कॉम्प्युटर बंद झाला. अरे बापरे, माझ्याकडून तर कॉम्प्युटर बंद पडला. टीचर धावतच बंटीकडे आले आणि बघून हसू लागले.
बंटी, तू कॉम्प्युटर बंद केलास, खराब नाही झालाय. पण लक्षात ठेव, कॉम्प्युटर अशा पद्धतीने बंद करायचा नाही. अगोदर शटडाऊन केलं जातं. आणि मग सरांनी परत एकदा बंटीला कॉम्प्युटर सुरू करून दिला आणि बंटीला शटडाऊन करायलाही शिकवलं. कॉम्प्युटर बंद झाला आणि बंटीने पुन्हा एकदा कॉम्प्युटर सुरू केला. अच्छा सर, कॉम्प्युटर बंद करायला शिकलो, पण वापरायलाही शिकायचंय. सर, गट्टूने मला ह्या माऊस विषयी सांगितलं, ज्यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जात आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी तुम्हाला कॉम्प्युटरचे काही बेसिक फंक्शन शिकवतो. सरांनी चिंकीच्या कॉम्प्युटरवर ड्रॉइंग करता पेंट ओपन करून दिलं. सगळी मुलं आपल्या कॉम्प्युटरमध्ये पेंट ओपन करतील. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर शिकवला जातो तेव्हा माऊस चालवण्याची प्रॅक्टिस सगळ्यात गरजेची आहे. येस सर, जेव्हा माऊस वापरणार तेव्हाच तर कॉम्प्युटरमध्ये काहीतरी करू शकू. राईट. आता सगळे वेगवेगळे शेप्स घेऊन छान चित्र तयार करतील. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माऊसच्या आधारे मुलांनी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. चिंकीने छान घराचं चित्र काढलं. राऊंड शेप, रेक्टँग्युलर शेप, लाईन या प्रकारचे शेप्स बसवण्यात चिंकीचा माऊसवर हात बसला. खूप लवकर चिंकी माऊस हँडल करायला शिकली. हे बघ गट्टू, माझं ड्रॉइंग झालं. तू काय काढलंस? बघ चिंकी, मी आता माऊस नीट वापरू शकतो. मी हे कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग काढलंय जे समजणार नाही, पण प्रॅक्टिस खूप छान झालीये. चिंकीच्या सोबत टीचर आणि बाकी मुलेही हसू लागली. गट्टू, चांगलं बनवशील तरच प्रॅक्टिस होईल ना तुझी. अशा प्रकारे गट्टू चिंकी जवळून कॉम्प्युटर हँडल करायला शिकले. गट्टूने अजून थोडा वेळ देऊन माऊस चालवण्याची चांगली प्रॅक्टिस केली. जसा हा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा प्रोग्राम 8 दिवस चालेल, तर कुणी अब्सेंट राहायचं नाही, ठीक आहे? सर, आम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे. असं असेल तर उद्या लवकर येऊन तू प्रॅक्टिस कर. अशा प्रकारे आज कॉम्प्युटर सोबतची वेळही संपली. गट्टू चिंकी घरी आले. घरी येताच गट्टू चिंकी आईला हाका मारू लागले. आई, आई, आई. बाबा घरीच होते. बाबा म्हणाले, गट्टू चिंकी काय झालं, का गोंधळ घालताय? बाबांना बघताच गट्टूने बाबांकडे त्यांचा लॅपटॉप मागितला. बाबा, मला तुमचा लॅपटॉप द्या ना. लॅपटॉप? लॅपटॉप कशाला हवाय तुला? आज आम्ही कॉम्प्युटर शिकलो. क्या बात आहे गट्टू, शाळेत कॉम्प्युटर शिकलात? आता नाही बाबा, पण मला माऊसची प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज द्या ना लॅपटॉप तुमचा. आई गट्टू आणि बाबांचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ येत म्हणाली, गट्टू बाळा, कॉम्प्युटर नीट प्रॅक्टिसने शिकू शकतो, पण कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करणं ठीक आहे. लॅपटॉप मध्ये बाबांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात ना. ओ आई, बाबा त्यांचं पूर्ण काम आपल्या लॅपटॉपवरच करतात ना. हो चिंकी, म्हणूनच तुम्ही दोघं शाळेतल्या कॉम्प्युटरवरच नीट प्रॅक्टिस करा. हो गट्टू चिंकी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर चालवायला शिकलात तर आपण कॉम्प्युटर घरी घेऊ. काय ग, काय म्हणतेस? हो हो, का नाही. खरंच आई बाबा? यो, तर मग आम्ही लवकरात लवकर कॉम्प्युटर शिकतो, म्हणजे घरी कॉम्प्युटर येईल. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने शाळेतल्या कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या 9 दिवस कॉम्प्युटरची चांगली प्रॅक्टिस केली आणि मन लावून कॉम्प्युटर ही शिकले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.